निर्गुणा निर्गुणा पार नाही तव गुणा नाही तव गुणा बैसोनी माझी रसना माझी आरसना हरिगुण वर्णवी गुण वर्णवी हरिगुण विशाळ पावना गुण विशाल पावना वदवी तू कृपा करुणा वदवी तू कृपा करुणा मी मूढमती दीना मूढमती दीना म्हणून किव भाकितसे मनवून किंव भाकितसे तुमचा प्रसाद झालिया पूर्ण तुमचा प्रसाद झालिया पूर्ण हरिगुण वर्णी नमी जाण हरिगुण वर्णी नमीजा एका वंदितसे चरण एका वंदितसे चरण सद्गुरूंचे 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 आदरे सद्गुरूंचे 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 आदरे दत्तात्रय हरिकृष्णानंदानंददायको दिगंबर निर्वाल पिशाच ज्ञानसागरा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र जयाठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदावास नामात केला जयाचे मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती ध्यान मूलम गुरुमूर्ती पूजा मूलम गुरुपदम मंत्र मूलम गुरुवाक्य मोक्ष मूलम गुरु कृपा यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवान परमात्मा गीतेमध्ये अर्जुनाला उपदेश करतात. उपदेश करतात म्हणजे शाश्वती देतात. अध्याय चौथ्या अध्यायातला हा 7 आणि 8 नंबरचा 2 श्लोके आपण थोडासा करू. योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज, ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न. यदा यदा हि धर्मस्य, भगवान परमात्म्याचं कार्यच आहे महाराज. जेव्हा पण अज्ञान वाढेल, अधर्म म्हणजे अज्ञान. खरं वास्तविक संतांचं कार्य जर पाहिलं, भगवंताचं कार्य जर पाहिलं, दुर्जन म्हणजे हे विकार, दृष्ट म्हणजे हे विकार. अधर्म काजळी आली धर्माला म्हणजे अज्ञान पसरलं, ज्ञानाचा अभाव झाला. मग जेव्हा ज्ञानाचा अभाव होतो तेव्हा भगवान परमात्मा अवतार घेतो आणि ती शाश्वती या श्लोकांमधून भगवान परमात्मा देतात. अर्जुनाच्या निमित्ताने आपल्याला देतात. कारण ब्रह्मरसाचे पारायण केले अर्जुनाला नारायणी. आणि आपण सगळे तुम्ही आम्ही त्यावेळेला इथं पाहुणे म्हणून आलो. म्हणून आजचा पर्वकाळ, शास्त्राने जे 5 पर्वकाळ सांगितले मोठे, त्याच्यातला हा एक पर्वकाळ. तसे पर्वकाळ काही लहान मोठे नसतात. पर्वकाळ म्हणजे काय? भगवान परमात्म्याची जयंती, भगवान परमात्म्याच्या आगमनामध्ये पर्वकाळ असतो. दुसरा एक पर्वकाळ जर पाहिला, संतांची पुण्यतिथी आपण साजरी करतो. साधूच्या गमनामध्ये पर्वकाळ असतो. भगवंताच्या आगमनात पर्वकाळ आणि संतांच्या गमनामध्ये पर्वकाळ असतो. आणि आपल्यासारख्याच्या जीवनात त्या विशेष पर्वकाळ नसतात. वर्षश्राद्ध जर सोडलं, परंतु भगवान परमात्म्याची जर कृपा झाली महाराज, समर्थ सद्गुरू जर जीवनात आले ना,
आपल्या जीवनात तोच पर्वकाळ असतो बरं का. पुण्य प्रलय बहुत दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख टोकायचा, संत चरण पावलो. प्रत्येक मनुष्याच्या जीवनात जर पर्वकाळ काही असेल, भाग्याचा दिवस. सामान्य माणसाच्या दृष्टीमध्ये अनेक भाग्याचे दिवस आहेत. भाग्याची व्याख्या वेगवेगळी आहे प्रत्येकाची. पण संतांच्या दृष्टीने, ग्रंथाच्या दृष्टीने, शास्त्राच्या दृष्टीने जर भाग्य पाहिलं ना मला, ज्या दिवशी संत आपल्यावर कृपा करतील ना, ज्या दिवशी संत आपल्या दारात येतील, ज्या दिवशी संत आपल्या घरात येतील, संतांचा अनुग्रह, संतांचा गुरुमंत्र म्हणा, दीक्षा म्हणा, उपदेश म्हणा, ज्या दिवशी आपल्या जीवनात होईल ना मला, तो दिवस सोन्याचा आहे खरा. म्हणून आजचा हा असा पर्वकाळ, भगवान नृसिंह जयंती. अगोदर अभंग जरा वेगळा घेतला होता चिंतनासाठी. हाकेसरची उडी घालूया स्तंभ थोडी, ऐसी कृपावंत कोण, माझ्या विठाई वाचून, करिता आठव धावून या घाली कळ, ऐसी कृपावंत कोण, माझ्या विठाई वाचून, तुका म्हणे गीती गाता, नामे द्यावी साहित्यता, ऐसी कृपावंत कोण, माझी विठाई वाचून. हा अभंगाचं नियोजन करून आलो होतो घडून. चाले हे शरीर कोणाचे असते, समर्थ सद्गुरूंचा सत्ता चालते महाराज. भगवान परमात्म्याची सत्ता इथं. आणि सहज ज्ञानेश्वरी समोर दिसली. भगवान परमात्म्याचा जन्मदिवस आहे आज, जयंती आहे. म्हणून सहज हा श्लोक आठवला सद्गुरूंच्या कृपेने. तो आपण थोड्या वेळ प्रकाश त्याच्यावर टाकू. म्हणून तसे 10 अवतार वेगवेगळ्या शास्त्रात वेगवेगळे अवतार सांगितले. काही ठिकाणी 10 सांगितले, काही ठिकाणी 24 सांगितलं. पण तसं अनंत अवतार घेशील भक्ताकार नाही. भगवंताचे अवतार काय मोजण्यासारखे नाही. अनंत किती अवतार झाले असतील त्याच्या आजपर्यंत हे काही सांगू शकत नाही. कारण भगवान परमात्मा कधी स्वतः आला आणि कधी संतांच्या रूपामध्ये तो आला. भगवंताचे किती अवतार होऊन गेले हे काही सांगता येत नाही. म्हणून अनंत अवतार घेशी भक्ताकारणे, भरपूर अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, शंख चक्र गदा पद्म सहित करी, देखला देखला देवाधिदेव बरवा, समाधान जेव्हा पाहता वाटे गे माया. म्हणून असे अनंत अवतार झाले भगवान परमात्म्याचे. त्यात हे 10 अवतार मुख्य सांगितले. मत्स्य, वराह, कुर्म, नृसिंह अवतार, वामन अवतार, परशुराम अवतार, राम अवतार, श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचा अवतार. पुढे पण आहे कलगी, बौद्ध अवतार, कलियुगातला अवतार. अनंत अवतार आहे. त्यापैकी हा 4था अवतार. पहिला अवतार घेतला भगवान परमात्म्याने मत्स्य अवतार. मग कारण काय होतं त्या अवतार घेण्याचं? तर ते वेद राक्षसांनी नेले होते समुद्रामध्ये. वेद चोरून नेले होते, लपून ठेवले होते समुद्रामध्ये. आता समुद्रामध्ये जाऊन त्याचा शोध करायचा. मग समुद्रामध्ये पाण्यामध्ये जायचं म्हटल्यावर कोणता अवतार योग्य राहील तिथं जाऊन त्याचा शोध घेण्यासाठी? म्हणून मत्स्य अवतार. वराह अवतार घेतला. कुर्म अवतार कसं? तेव्हा समुद्र मंथनाच्या वेळेस तो पर्वत खाली जायला लागला. तिथेही भगवंताने अवतार घेतला कासवाच्या रूपामध्ये. वराह अवतार मला जेव्हा हिरण्याक्ष, कारण आजचा फार जवळचा संबंध आहे त्या घटनेशी. हिरण्यकश्यपूचा जो भाऊ होता हिरण्याक्ष, त्याने पृथ्वी घेऊन गेला होता. बगल्यात घालून पृथ्वी घेऊन गेला होता समुद्रामध्ये. मग त्या पृथ्वीला शोधण्यासाठी मग कसं शोधायचं? तर पृथ्वीचं लक्षण काय? गंध. आता पाऊस झाला पहा, सुंदर सुगंध येतो. मग ते लक्षणाचा विचार करून भगवान परमात्म्याने वराह अवतार धारण केला. वराह म्हणजे तसे 2-3 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. आपल्या हे जे गावात दिसतं ते नाही, थोडासा वेगळा प्रकार येतो. पुढे त्याला शिंगा असतात. आणि आपण
ते प्रसार माध्यमांच्या याच्यात पाहिलं तर ते शिंगावर भगवंताने पृथ्वी पाण्यामधून वरती काढलं पृथ्वीला, म्हणून असा वराह अवतार. मग त्या वराह अवतारमध्ये पृथ्वी जेव्हा आणायला गेली भगवान परमात्मा, हिरण्याक्षने नेली ना पृथ्वी. हिरण्याक्षाचा वध केला महाराज. हिरण्यकश्यपूचा भाऊ होता हिरण्याक्ष, आणि त्याचा वध केला भगवान परमात्म्याने. कारण तिथं सांगितलंच महाराज, जेव्हा धर्मावर ग्लानी येईल किंवा अधर्म वाढेल, परिस्थिती आजची पण तीच आहे महाराज. खाली फार सुंदर वगैरे हे धर्म जात आघवे, युगा युगी म्या रक्षावे, ऐसा ओघो हा स्वभावे आद्य असे, म्हणून अजट व परते ठेवी, मी अव्यक्तपणही ना ठेवी, जे वेळी धर्माते अधिभवी अधर्म हा, ते वेळी आपुल्याचेनी कैवारे, मी साकार होऊन अवतरे, मग अज्ञानाचे अंधारे जुळून घाली. बघा, माऊलींनी जर ओव्या खाली लिहिल्या नसत्या तर आपल्याला श्लोक काय कळाले नसते. पण संस्कृत ही देव भाषा म्हणत होते पूर्वी, आणि संस्कृत काय आपल्याला कळत नाही. पण माऊलींचे अवतार अनंत उपकार आहे आपल्यावर. का तोच भगवान परमात्मा लोकले ज्ञान ज्योती परत अवतार घेतला महाराज, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. परत त्याच्या खाली प्राकृत भाषेमध्ये ओव्या केल्या, म्हणून आपल्याला कळायला लागलं महाराज. त्यावेळी आपल्याचे कैवारे, मी साकार होऊन अवतरे, मग अज्ञानाचे अंधारे गिळून निघाले. हे रूपक असतं महाराज संतांनी केलेलं. कथा दृष्टांत हे सिद्धांतपर्यंत जाण्यासाठी असतात भगवंताची लीला. आपला विषय झाला का मूळ उद्देश भगवंताचा अज्ञानाचा नाश करणे. म्हणून पुढे ओव्या नाही त्याच्यात, मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी, ते योगी पाहे दिवाळी निरंतर. फार सुंदर ओव्या महाराज त्या श्लोकात. म्हणून त्या हिरण्याक्षाचा भगवंताने वध केला आणि पृथ्वीला सुरक्षित आणलं. मग त्या आपल्या भावाचा वध केला, म्हणून हिरण्यकश्यपूला राग आला. कारण त्यांना माहितच आहे भगवान विष्णूच हे सगळं कार्य आहे. भगवान परमात्म्याने अवतार घेतला आणि आपल्या भावाला मारलं. मग त्याचा बदला घेण्यासाठी, सूड घेण्यासाठी हे बाकीचे रडत होते सगळे. हिरण्याक्षाची पत्नी असं बाकीचा परिवार सगळे रडत होते हिरण्याक्ष मेला म्हणून. मग हा तिथे उपदेश करत होता हिरण्यकश्यपू. शरीर जाणारच आहे आपलं, पण तो वैराग्य एखाद्या अंत्यविधीला जर गेलो आपण तर फार वैराग्य निर्माण होतं महाराज. मुखातून वेदांतच पडतो बाहेर. पण तुकाराम महाराज म्हणतात, बोल बोलता वाटे सोपे. जेव्हा स्वतःवर वेळ येते ना महाराज, ते कुठून जाते हे ब्रह्मज्ञान हेच कळत नाही. एरवी जे आपण आपल्या मुखाने बोलतो ना, बरेच ठिकाणी शास्त्रात सांगितलं महाराज, दासबोधामध्ये भागवतामध्ये वर्णन आलं, जास्त ब्रह्मज्ञान बोलू नये म्हणजे वाचन. तोंडापर्यंत आलं तरी दाबून टाकावं. ग्रंथ सांगतात महाराज, भागवतात ओव्या काही. दासबोधामध्ये गोंडवलेकर महाराज पण सांगतात, तोंडापर्यंत जरी आलं ना, वठापर्यंत जरी आलं, ब्रह्मज्ञान बोलू नये. कारण हे ज्ञान, हा आनंद, हे बोलण्याची वस्तू नाहीच महाराज, बोलण्याच्या गोष्टीच नाही. हे अनुभवी सुरुवात, एका जनार्दनी प्रेम अति गोड, अनुभवी सुरुवात जाण्याचं, त्याचा अनुभव घ्यावा महाराज. आता आमची भाषा तयार आहे, त्याचं वर्णन करावं, त्याचं दर्शन करावं, तर त्याचा आस्वाद घ्यावा. तृप्ती होण्याच्या दृष्टीने काय करावं असं. तर त्याला नुसतं पाहून पण जमणार नाही, त्याचं तास 2 तास वर्णन करून पण जमणार नाही. तर जेव्हा आपण प्रत्यक्ष ते खाऊन झाल्यानंतर जेव्हा तृप्तीचा ढेकर येईल ना, तो आपला अनुभव येईल. म्हणून परमार्थामध्ये अनुभव फार श्रेष्ठ आहे. पण संतांनी आपल्यावर उपकार केले बरं का. बऱ्याच ठिकाणी दृष्टी दोष, हे दोष पत्करून संतांनी आपल्याला हे ज्ञान सांगितलं. कारण काय, हेच कारण जीवाचं अज्ञान जावं आणि त्याला ज्ञान हो. ज्ञान म्हणजे तरी काय बरं, ज्ञान म्हणजे काय. आपल्याकडे बरेच ज्ञान आहे,
व्यवहारिक ज्ञान बरेच आहे, जगामध्ये अनेक ज्ञान आहे, पण मौली म्हणतात ते एक वाचून याने जे भवस्वर्गादी ज्ञाने ते अज्ञान ऐसा मने निश्चय केला. बाकीचे ज्ञान भरपूर आहे, पण असं ज्ञान का ज्या ज्ञानाने भगवान परमात्म्याची ओळख होती, भगवान परमात्म्याचं दर्शन होतं. ब्रह्मज्ञान त्याला म्हणतात. नवे नवे स्वतःचं दर्शन होतं, आपलं दर्शन होतं ज्ञानाने. तुका म्हणे काय ते आंधळे जन केले विसरून खऱ्या देवा. तो खरा देव कोणता आहे, त्याचा पत्ता काय, तो राहतो कुठं, या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी परमार्थ. म्हणून तो हिरण्याक्ष भरपूर ज्ञानाच्या गोष्टी सांगत होता. तो शरीर नाशिवंत आहे, तो जाणारच आहे एक दिवस. आपला आत्मा अमर आहे. ज्ञानाच्या गोष्टी भरपूर सांगितल्या त्यांनी समजून. पण ते काय खरं ज्ञान नव्हतं, शब्दज्ञान होतं. पुढे जाऊन ज्ञानाच्या गोष्टी सांगतोय, पण पुढे जाऊन त्यांनी एक पूर्ण त्याला प्रतिज्ञा केली का ज्याने माझ्या भावाला मारला ना, म्हणजे भगवान श्री विष्णू, त्याचा मी वध करणार नाही. आता ज्ञान कसं असतं बघा. ज्ञानेश्वरी मग विषय झाला. एक मोठ्या महाराजांचा कीर्तनाचा कार्यक्रम ऐकण्यात आला. महाराजांनी थोडीशी खंत व्यक्त केली का बेटामध्ये ज्ञानेश्वरी व्हायला पाहिजे होती म्हणजे. कारण आम्ही थोडकं मोडकं आता साधूकडे लिंक असते, संतांकडे लिंक असते, जे तोडकं मोडकं थोडंसं ज्ञान आम्ही संपादन केलं होतं सद्गुरूंच्या कृपेने, ते तुमच्या झोळीत टाकायला पाहिजे होतं. पण श्रवणाचे अधिकारी नाही, म्हणून ते काही कारणास्तव राहून गेलं म्हटलं. आता वेळही संपली आमच्याकडे. महाराजांनी तेव्हा बहुतेक कापूस वाडगावचं कीर्तन होतं ते अभंग पण म्हटले होते महाराज, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. संतांचा कशासाठी अट्टहास हो, हे ज्ञान कळावं, हे ज्ञान पचावं, ज्ञान हवं सामान्य जीवाला. कारण ते ज्ञान झाल्यानंतर ना जीवनामध्ये दुःख राहत नाही. कोणत्याच प्रकारचं दुःख जीवनामध्ये राहत नाही. आनंद, भगवान परमात्म्याचं ज्ञान, त्याचं दर्शन, सगुण आणि निर्गुण. महाराजांनी सांगितले 4 दर्शनाचे प्रकार. सर्वत्र दर्शन जेव्हा होईल, निर्गुण दर्शन होईल, दोन्ही साक्षात्कार जेव्हा होतील, आपल्या स्वरूपाचा साक्षात्कार होईल, तेव्हा त्या आनंदाचा अनुभव आपल्याला आतमध्येच येतो. मग सुखासाठी दुसरीकडे अवलंबून राहावं लागत नाही. म्हणून हे ज्ञान आहे. माऊली सांगतात बघा या पववेमध्ये, हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा उतला भाव, भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तुझी. भक्त कोणाला म्हटलं संतांनी? माऊली कोणाला भक्त म्हणतात, ज्ञानी कोणाला म्हणतात? आणि आपलं वेगळं आहे. आपण ज्ञानी आपल्या हिशोबाने, ज्ञानी वेगळेच, आपल्या हिशोबाने भक्त वेगळेच. संतांचं तसं नाही. संतांची व्यापक दृष्टी, ज्याला हा अनुभव आला, हे समस्त ही श्री वासुदेव, हे सगळे भरला घनदाट हरी दिसे. आपल्याला ते झालं नाही अजून, पण सद्गुरु कृपेने होईल. त्यांनी सांगितलेलं साधन जर करत राहिलो आपण, तर निश्चितच एक दिवस कृपेला पात्र हो. म्हणून त्या हिरण्याक्षाला तो बोलत होता ज्ञान, पण अनुभवाचं ज्ञान नव्हतं. त्याच्यामुळे इकडे भगवान परमात्म्याला मारायची प्रतिज्ञा केली. आणि मग मारायचं म्हणजे शक्ती पाहिजे. शक्ती मिळवण्यासाठी काय करायचं? मग तपश्चर्या. पूर्वीच्या काळामध्ये राक्षस सुद्धा तपश्चर्या करायचे. सज्जन करतील यात नवल काय, संत करतील याच्यात नवल काय, भक्त करतील याच्यात नवल काय. राक्षस सुद्धा तपश्चर्या करायचे. आपण पाहिलेले, ग्रंथामध्ये वाचलेले. एका एका पायावर उभं राहून, हातवरती करून, अंगठ्यावर उभं राहून अनेक प्रकार तपश्चर्याचे. ऊन, वारा, पाऊस, पण त्रास आहे त्याच्यामध्ये. तपश्चर्या करण्यामध्ये त्रास आहे महाराज. कलियुगामध्ये ते शक्य नाही. पूर्वीच्या युगांमध्ये हे साधन शक्य होते. आयुष्याची मर्यादा होती तेवढी, म्हणून हे साधनं घडायची. मग आता सज्जन पण तपश्चर्या करतात, संत पण तप करतात, आणि राक्षस पण तप करतात. मग काय फरक? भगवंताची तर
तप करणं म्हणजे काय? नामस्मरण करणं. कोणत्या तरी नामाचं जपच केला असेल ना त्यांनी. मग संत पण नामस्मरण करतात आणि राक्षस पण नामस्मरण करतात. मग असा भेद का बरं दोघांमध्ये? संतांचं जप करणं निरपेक्ष असतं महाराज. पहिलंच लक्षण सांगितलं, अनपेक्ष 12व्या अध्यायात. अपेक्षा नसती संतांना. आणि ज्याला नामस्मरणाच्या बदल्यात, सेवेच्या बदल्यात, हरिपाठाच्या बदल्यात, काकड्याच्या बदल्यात काय थोडीफार आपण अन्नदान करत असू, सेवा करत असू, ते सेवेच्या बदल्यात ज्याला मोबदला पाहिजे ना, यांना मोबदला पाहिजे होतं म्हणून हे राक्षस, दुसरं काही कारण नाही. सेवेच्या बदल्यामध्ये ज्याला मोबदला पाहिजे ना ते राक्षस. आणि ज्याची निरपेक्ष सेवा आहे भगवान परमात्म्याची, अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीन गत व्यथा सर्व आरंभ परित्यागी योमद्भक्त समी प्रिया, तो भक्त भगवान परमात्म्याला आवडतो. मग त्या ओव्या बऱ्याच सांगितल्या, पाय पा दूध पवित्र आणि गोड, मोठा विषय, विषयांतर होईल म्हणून आपण मूळ मुद्द्यावर येऊ. म्हणून त्या हिरण्याक्षाने प्रतिज्ञा केली भगवान परमात्म्याला मारायची आणि तपश्चर्या केली. म्हणून ब्रह्मदेवाचं उपासना सुरू केली. ओम ब्रह्मदेवाय नमः. कथाभाग थोडासा वेगवेगळाही असू शकतो बरं का ग्रंथांमध्ये. हे मला जसं ऐकू आलं, मी जसं पाहिलं, ग्रंथामध्ये जसं वाचलं, तसं मी सांगण्याचा प्रयत्न करतो. कथाभाग बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे पण असू शकतात. म्हणून ब्रह्मदेवाची उपासना सुरू केली महाराज. आणि मग मुहूर्त शोधला. तपस्याला जायचं ना जंगलामध्ये. तपस्या काही असं होत नाही, लौकिकामध्ये लोकांतामध्ये होत नाही या गोष्टी. म्हणून तुकाराम महाराज गेले होते ना, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. सगळं सोडून जायचे भंडाऱ्यावर, कधी भामचंद्रावर भजन करायचे. समाजामध्ये भजन करणं फार अवघड आहे. साधू संतच करू गाणे ते. सद्गुरू आपले हे महाराजांचं, मोठ्या महाराजांचं ऐकलं तर बेटाचा परमार्थ एकदम घाणे म्हटलं. इथं जो माणूस बसतो ना या गादीवर, त्याला अक्षरशः ऊस कसा करख्यामधून काढतात ऊस, तसं पिळून काढलं जातं म्हणे, अशी गादी आहे बेटाची. आणि खरोखर महाराज पण यांनी का राहिले असतील बरे हे साधू संत, हे महात्मे, हे आपल्यामध्ये का राहिले? वास्तविक त्यांना गरज नव्हती, पण बुडत हे जन नदीत वेळवा त्रास सहन करून सुद्धा आपल्यामध्ये राहिले का? एक ना एक दिवस ऐकून 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 माऊली म्हणतात बघा, तैसे हरपले आपण बी पावे, ते संता ते पाहता दिवसावे, म्हणून वानावे ऐकावे सदा तीची. म्हणजे आपणच हरवलेलो महाराज. आपली ओळख होण्यासाठी संतांच्या संगतीत राहिलं पाहिजे. आणि भगवान परमात्म्याचे तेच का बरं? आता हे प्रल्हादाचं चरित्र असन, हे जन्माचं आपण अनेक वेळेस ऐकलं नाही की इथून पाठीमाग, मग दररोज तेच का सांगायचं? आता हे चरित्र आपल्याला माहित असतं नाही, माहिती सगळ्यांना चरित्र माहिती, संतांचे चरित्र माहिती, भगवान परमात्म्याचं चरित्र माहिती, सगळे चरित्र आपल्या मुखपाठी, कानपाठी, तोंडपाठी. पण माऊली म्हणतात का, म्हणून ऐकावे वानावे सदतीची. कारण हे भगवंताच्या दिव्य लीला आहे. त्यांचं नुसतं कानावर जरी पडलं ना, दिंडीमध्ये जातो महाराज, मोठ्या सप्त्यामध्ये. आता बरेच जण पाहिले झोपलेलेच राहतात मंडपामध्ये, काय फायदा आहे बरं त्यांचा? पण भगवान परमात्म्याच्या नामात इतकी शक्ती आहे, संतांच्या नामस्मरणात इतकी शक्ती आहे ना, ते सहज जरी कानावर पडलं ना तरी पण कल्याण करत असतं ऐकणाऱ्याचं. म्हणून तिथं नुसतं झोपून जरी राहिलं ना तरी पण पुण्याचे महाराज, चांगलीच गोष्ट आहे. म्हणून मुहूर्त पाहिला महाराज. मुहूर्त पाहायचा लय नाद आपल्याला, पण मुहूर्त पाहू नये असं नाही. आता ते शास्त्र आहे, ज्योतिष शास्त्र आहे, सगळं वेदामधूनच ज्ञान आलेलं आहे. पण याला एक मर्यादा असते ठराविक. प्रत्येक साधनाला एक मर्यादा असते. साधू संत सगळे साधन करतात, पण त्याला मर्यादा आहे. महाराज तुकाराम महाराज म्हणतात बघा, अव्हा तो शकून हृदय देवाचे चिंतन. जर आतमध्ये भगवंताचं नामस्मरण चालू असेल ना, चिंतन चालू असेल ना, तर तो काळच धन्य म्हटले. कोणताही असो, आता अंत्यविधीला आपण भजन करतो, पण नाही भजन झालं की ती घटना वाईट आहे, समाजाच्या दृष्टीने वाईट आहे. संतांचं कसं आहे, देहाच्या गावा आलिया
जन्म मृत्यूच्या सोहळ्या नाम म्हणणं हे धनंजया ही संतांची अवस्था आहे. अर्थात ती वेळ वाईट नाहीये. संतांनी गोड केला, शेवटचा दिवस गोड व्हावा ती वेळ त्यांनी गोड केली. पण आपल्याला ती वेळ वाईट वाटते. मग तेव्हा आपण भजन करतो. भजन केल्याने काय होतं? पवित्र वातावरण होतं, पुण्य प्राप्त होतं. म्हणून संतांचा असं आहे, अवघात शकून हृदय देवाचे चिंतन. सगळ्यात मोठा मुहूर्त तोय जेव्हा आपण नामस्मरण करू भगवान परमात्म्याचं. आवडीने भावे हरे नाम घेस. या दोन अटी ठेवून जर जो नामस्मरण करेल ना, मग तुका म्हणे हरीच्या दासा शुभ काळदायी दिशा. त्याला कोणताच काळ वाईट नाही, त्याला कोणतीच दिशा वाईट नाही. आपण म्हणतो इकडे तोंड करू नका दक्षिणे. कसं भक्ताला तो देहावरच राहत नाही, देहाचा विसर पडतो. भगवंताच्या चिंतनामध्ये काय त्याला दिशा कळणार आहे? मै भुली कुठे जाणी बाग. काय अवस्था आहे तिला दिशा जर कळणार तिच्या दृष्टीने, कोणती गवळणीच्या दृष्टीने दिशा चुकीची, कोणती दिशा योग्य आहे. पण हा बाबा गेला, याने मुहूर्त पाहिला चांगला एक दिवस हिरण्यकश्यप आणि गेला तपश्चर्याला. आता हे मंडळीवरचे सगळे स्वर्गीचे अमर यांचं लक्षच राहत. कारण ते पद असे ना, पदाची बरं का ते पण येत. स्वर्ग हे पद आहे. पण संतांच्या दृष्टीने तुकाराम महाराज काय म्हणले, तुका म्हणे पावटणी कर स्वर्गाची निशाणी. संत त्या स्वर्गावर सुद्धा पाय देऊन वरती जातात. त्यांना स्वर्गाच्या भोगाचं सुद्धा काही वाटत नाही. इहलोकीचे भोग परलोकीच्या भोगाचं सुद्धा काही वाटत नाही संतांना. पण हे आपल्याला अप्रूप आहे स्वर्ग म्हणजे. मग आता हा तपश्चर्या करणारे, याला पुण्य प्राप्त होणारे हिरण्यकश्यपूला, मग हे इंद्र आदी करून सगळे देव यांना जरा घाम फुटला तर आपलं पद जाऊ शकतं आता. कारण तेवढं पुण्य जर प्राप्त झालं तर मग इंद्रपणाची आहे ना सभेची, जो पुण्याची पावटी सर सगळ्याची इंद्रपणाची उठी परत खाली यावं लागतं महाराज. त्यांना भीती असते. मग तशी भीती वाटली त्यांना, म्हणून त्यांनी विघ्न आणायचं ठरवलं हिरण्यकश्यपूच्या तपश्चर्यामध्ये. मग ते काम दिलं नारद मुनींना. आता बघा ऐकलं मी थोडस त्याच्यात नारद आणि तुंबर या दोघांना ते काम दिलं. तर तुम्ही यांची तपश्चर्या भंग करा, तपश्चर्या होऊ द्यायची नाही. मग त्या दोघांनी पक्षाचं रूप घेतलं, 2 पक्षी. आणि हा जाऊन बसला तपश्चर्याला. मस्त जागा पाहिजे जंगलामध्ये. ओम नमो नारायण, ओम ब्रह्मदेवाय नमः, ओम ब्रह्मदेवाय नमः जप सुरू झाला. पण हे 2 जे पक्षाच्या अवतारात गेले होते, नारद मुनी आणि नारद आणि तुंबर, यांनी तिकडून सुरू केलं ओम नमो नारायण, ओम नमो नारायण मोठ्याने. यांचं इकडून नामस्मरण, याचं तिकडून. पण ह्या हिरण्यकश्यपूचं असं होतं का त्यांनी सगळ्या नगरीमध्ये सांगितलं होतं की हा जगात मीच देव आहे. राजा होता ना, आणि राजा बोले गेला, आणि राजाच्या पुढे काही चालत नाही. भाग्यवान एखादा राजा असतो आपल्याला भेटला तसा. असे राजा फार दुर्मिळ. कितीतरी कालानंतर असे राजर्षी म्हटले. राजर्षी जेव्हा अयोध्येचा सोहळा झाला ना महाराज, राजर्षी म्हटले. राजर्षी राजा आहे पण ऋषी आहे, काय अधिकार असतो. पण हा कसा नव्हता. कारण ही जरी राजर्षी होती पण यांच्याकडे लिंता होती. जनक राजा होता, ज्ञान होतं, लिंता होती. तुका म्हणे जाण म्हणजे लहान आहोत. परमार्थाचं लक्षणच आहे, माणूस लहान होतो. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडणी. काय सुरुवाती अभंगाची त्या महाराज. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देवतया जवळ असे पापनाशी दर्शने. संतांचं वर्णने मा कामक्रोधा नाही चाली, झाली भूती समता. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडणी. ज्याला ज्ञान झालं तो वाद करीत नसतो. ज्ञानाचं लक्षण आपण पाहिलं पाहिजे. ज्ञानेश्वरी जर या परमार्थाची तार त्यांनी सांगावी गाड, ज्याच्यापासून त्रास होतो ना आपल्याला परमार्थ करायला, या गोष्टी बाजूला सारायच्या शिकायचं मला. व्यक्ती असो कोणी पण असो, कारण ज्ञानाचं लक्षण आहे त्याच्या ठिकाणी वादच राहत नाही, त्याच्या ठिकाणी भेदाभेद राहत नाही. भेदाभेद भ्रम अमंगळ तुका. म्हणून हा राजा होता पण ज्ञान नव्हतं याच्याकडे. मग म्हटले मीच देव आहे. सगळ्यांना सगळ्या राज्यात सांगितलं मीच देव आहे, माझं सोडून दुसऱ्याचं नामस्मरणच नाही करायचं. आणि विष्णूचं केलं होतं मग लयच राज हे बाबाला, कारण दुश्मन ना कट्टर.
आता एकच मतदारसंघात दोघं म्हणल्यावर भांडणं होणारच. मी म्हटले अजिबात नाव घ्यायचं नाही माझ्या दुश्मनाचं. सगळ्यांना सांगितलं त्यांनी राज्यात कोणीच नाव घ्यायचं नाही. भगवान परमात्म्याचं भगवान नारायणाचं कोणीच नाव नाही घ्यायचं. माझा जप करायचं म्हणून हिरण्यकशिपू म्हणायचं. आता प्रजा आहे, गरज आहे, पण त्यांच्या राज्यामध्ये राहतो म्हणून सगळे तेच करायचे महाराज. मग त्यांनी सांगितलं नामस्मरण करू नका, पण हे दोन पक्षी ओम नमो नारायण ओम नमो नारायण श्रीमन नारायण 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 त्यांचं सारखं भजन चालू, याचं इकडे भजन चालू. मग दुश्मनाचं नाव म्हणल्यावर त्याचं लक्ष लागाना तपावर. मग पाहिलं कोण आता शिक्षा करू म्हटले आपण, कोण माझ्या दुश्मनाचं नाव माझ्या राज्यात कोण घेतो, शिक्षा करू आपण त्याला. मग डोळे उघडून पाहिलं तर काही कोणी दिसेना, पण आवाज तर येतोय. मग झाडावर सहज लक्ष गेलं तर हे दोन पक्षी होते. महाराज तलवारच काढली यांना मारायला. आणि त्यांनी पाहिला आता हे काय पक्षी होते का, त्यांनी पाहिला हा तलवार घेऊन उठला. मग ह्या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून त्या झाडावर असं फिरत फिरत फिरत, पण भजन बंद नाही बरं का, याचं बंद झालं. उद्देश बदलला ना, पण याचं भजन बंद झालं. पण संतांचं भजन बंद नसतं कधी. अखंड चिंतन गाईच्या शिंगावर मोहरीचा दाना, आपण ऐकलेलं आहे. तितक्या वेळ सुद्धा साधूचं भजन बंद नसतं. म्हणून यांचं सारखं भजन चालू होतं. मग हा मागं फिरता 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 यांचं नियोजनच होतं तपश्चर्या करून द्यायचे नाही. त्या राज्याच्या सीमेपर्यंत घेऊन गेले, राज्यापर्यंत याला हिरण्यकश्यपूला, आणि निघून गेले, अदृश्य झाले. मग यांनी तर पाहिलं आपण तर राज्यात आलोय पक्ष्यांच्या मागे, आता काय करायचं. जाऊ म्हणले उद्या. तोपर्यंत संध्याकाळ झाली होती, अंधार पडला, भूक लागली, गेला घरी. मग आता जाताना सगळं बायकोनी औक्षण केलं होतं, त्या यदुमातेने ओवाळलं होतं. आता तपश्चर्याला चालले ना, कीर्तनाला चालले, हरिपाठाला चालले, औक्षण करून पाठवलं होतं. थोडं बरं वाटत ना आपल्याला पण परत आले म्हणल्यावर प्रश्न पडला त्या यदुमातेला, पण का आले असतील परत. पण पहा, पतिव्रता होती त्या यदुमाता, पतिव्रता होती आणि भगवान नारायणाचीच उपासक होती. विशेष म्हणजे घरातल्या घरात बांधणं होते. हे भावाला आवडत नव्हतं, पण जरी वरून समजा वैखरीवाणीने नसेल भजन करून दे, पण आतमध्ये सत्ता कोणाची, आतमध्ये तर भगवंताशीच अनुसंधान होतं त्यांचं. म्हणून पण हुशार होती, पतिव्रता होती. मग मालक बाहेरून आल्या काही तिने टेन्शन दिलं नाही. आपल्याकडं पद्धत आहे, आल्याच लगेच इतके प्रश्न राहत्या त्या मालकाला, घर मालकाला. तो एक तर बाहेरून तापून येत राहतो आधीच. आणि या संसारासाठी काय महाराज विचारायचं, संसार तापलं देवा, फिरता सेवा कुटुंबाची, या कुटुंबाची सेवा करता करता अनेक त्याला खस्ता खावा लागतात, अनेक काय काय त्याला प्रसंग पाहावा लागतात. पुढे असला एखाद्या नोकरीला तर अधिकाऱ्याचे बोलणे ऐकून येत राहतो, म्हणजे अनेक अडचणी. आणि घरी आल्यावर मग कटकट सुरू झाल्यावर वादावादी होती. पण ती पतिव्रता होती, हुशार होती. मग तिने लगेच काही त्याला विचारलं नाही, काही हातपाय पाणी दिलं, स्वयंपाकाला सुरुवात केली. त्याच्या आवडीचा स्वयंपाक बनवला आणि मग जेवता जेवता विषय काढला हळूच. हुशार असतात काही महिला मंडळ. कसं काढून घ्यायचं, परवानगी एखाद्या कामाला जर घ्यायची असेल तर मग त्याची मर्जी राखायची पतीची, आणि हळूच ते त्यांच्याकडे असतात. बरोबर आहे. मग जेवता जेवता हळूच विचारलं, महाराज तुम्ही तपश्चर्याला गेले पण परत का आले. नाही, थोडस विक्षेप झाला तिथं म्हणून आलो मी परत. विक्षेप झाला म्हणजे काय झालं नेमकं, आता याचा काही सांगायचा मूड नव्हता, थोडा चेहरा पडला होता. मग तिने अंदाज केला आता काही जेवताना बोलणं योग्य नाही, कारण बोलावं काही अजून जेवताना उठा, म्हणून जेवण म्हणून दिलं आणि झोपायला गेले. मग झोपायला गेल्यानंतर परत काय त्याने विषय काढला, तर तुम्ही तर तपश्चर्याला गेले होते, मग नेमकं काय झालं असं, परत का आले तुम्ही. मग म्हटले अरे कोणीतरी तिथं दोन पक्षी आले आणि माझ्या दुश्मनाचं नाव घेत होते. दुश्मनाचं नाव ऐकलं की याचं सगळं तिळपापड झाला, तळपायच्या मस्तकाला गेली. दुश्मनाचं नाव ऐकल्यामुळे माझं काही चित्त लागलं नाही, मन लागलं नाही तिथं. मग मी परत आलो.
दुश्मनाचं नाव घेतलं म्हणजे नेमकं काय केलं व काय म्हणते ते तुम्हाला? म्हणजे मला नाही काय म्हणले, तर ते माझ्या दुश्मनाचं नामस्मरण करीत होते सारखं. म्हणजे काय म्हणले ते तरी सांगा. आता नाव घ्यायचं नाही ना. पण हुशार होती मला, ती पतिव्रता होती, हुशार होती. कारण भक्त होती बरं का भगवंताची त्या माता. आणि भगवंताचे भक्त हुशार असतात, ज्ञान असतं त्यांच्याकडे. मग तिने विचारलंच, 2-3 वेळेस विचारलं होतं. मी नारायण नारायण म्हणत होतो. सरळ कशाचं ते काय प्रेम आवडीने भावी होतं का? नारायण नारायण म्हणत होते. पण इतकी हुशार होती महाराज काय माता. मी सारखं सारखं विचारायचे, काय म्हणत होते, काय म्हणत होते. पक्षी बोलत होते. मी तर आजपर्यंत असं कधी ऐकलं नाही का पक्षी कधी बोलतो का महाराज? नाही बोलत ना पक्षी. आणि पक्षी बोलतो म्हणजे विशेषच घडलं बा. काय म्हणत होता? नारायण नारायण. असं करता करता बऱ्याच वेळेस तिने ते नामस्मरण करून घेतलं हिरण्यकश्यपूकडं. आणि त्या नामस्मरणामध्येच महाराज संघ घडला आणि तो गर्भ राहिला महाराज. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून परत हिरण्यकश्यपू तपश्चर्याला निघून गेला आणि तो गर्भ वाढतोय मग कैयदू मातेच्या उदरामध्ये. आणि भजन आहे, कैयदू मातेचं भजन आहे. आपण गेला तिकडं. पण 3-4 महिन्याचा गर्भ झाल्यानंतर ह्या मंडळींना परत त्याचा निरोप लागला. आता हे प्रल्हाद राक्षसांचं राज्य होऊन द्यायचं नाही ना, राज्य वाढून द्यायचं नाही. आणि राक्षसाच्या पोटी जन्म येणार म्हणजे कोणीतरी अजून वंशच तयार होणार, त्रास द्यायला सज्जन आला. मग यांनी ठरवलं का याला काही जन्म घेऊ द्यायचा नाही हिरण्यकश्यपूच्या मुलाला. मग त्यांनी कैयदू मातेला उचलून न्यायचा प्लॅन केला आणि इंद्राने मग ते काम केलं. पण मध्ये नारद मुनींचा आश्रम लागला. त्यांनी सांगितलं, संत आहे नारद मुनी, अधिकारी महात्मे. अरे म्हटले त्रिकालज्ञानी आहे, तो घेऊन पुढे चालला. कैयदू माता ही भक्त आहे भगवंताची आणि हिच्या उदरामध्ये भगवंताच्याच भक्ताची वाढ होती. तुला हिला घेऊन जाऊ नको म्हणले, पाप होईल. कारण याच्याच योगाने पुढं अधर्माचा नाश होणार आहे म्हणे. मग ते इंद्राला समजूत घालून कैयदू मातेला आश्रमातच ठेवलं. कथा भाग आपल्याला माहिती आहे. आता संतांचं काय असतं, संत समागम एखादी परी व्हावे त्यांची द्वारे तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे. इथे तरी काय महाराज, काय हे संतांची महतीच असते महाराज. संत जिथे आहे ना तिथं नामस्मरण असतं. कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम तेथीचे उत्तम चरण रजवंदिता. जिथं संत आहे तिथं भगवान परमात्मा आहे, तिथं भगवंताचं नाम आहे, नामस्मरण आहे, भजन आहे, कीर्तन आहे, अन्नदान आहे. देने को अन्नदान, लेने को हरिनाम, तरने को लीनता, डुबणे को अभिमान. एक वाक्य जरी जीवनामध्ये उतरलं ना, काही ग्रंथ वाचायची गरज आहे ज्ञानेश्वरी, काही इतर ग्रंथ पाहायची गरज आहे. नुसतं महात्म्याने सांगितलेलं ते एक वाक्यानुसार जरी आयुष्यभर वागला ना तुम्हाला, देने को अन्नदान, लेने को हरिनाम, तरने को लीनता, डुबणे को अभिमान, तरी परमार्थ सफल होईल महाराज. असं संतांचं घर असतं महाराज. धन्य धन्य ते संत सदन जिथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. भगवान परमात्मा असतो संतांचे, नामस्मरण असतं, भजन, अन्नदान. अरे भरपूर भजन घडलं कैयदू मातेचं, श्रवण घडलं संतांकडं. काय होतं, संतांच्या संगतीत त्या दिवशी कुठेतरी आपला विषय झाला का संतांच्या संगतीत का राहायचं. कारण त्यांच्या पूजेबरोबर आपली पूजा होती, त्यांच्या भजनाबरोबर आपलं भजन होतं, त्यांच्या हरिपाठाबरोबर आपला हरिपाठ होतो, त्यांच्या काकड्याबरोबर आपला काकडा होतो. तसं वेळ नाही भेटत आपल्याला. असं कोणाला वेळ आहे हरिपाठ दररोज करायला, काकडा करायला, पूजा करायला. म्हणून संतांच्या संगीत आलं. संतांचं नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी भगवान परमात्मा असतो. कारण त्यांचा नित्य नेम कधी टळत नाही मला. आणि म्हणून संतांची संगत करायची असते. म्हणून ते कैयदू मातेला संतांची संगत झाली आणि गर्भसंस्कार झाले. पहा, आपले जेवढे पण राजे असतील, शिवाजी महाराजांचं जर पाहिलं, छत्रपतींचं जर चरित्र पाहिलं, किंवा जेवढे भगवंताचे अवतार झाले, जेवढे संतांचे अवतार झाले ना, आई वडिलांची तपश्चर्या आहे, गर्भापासूनच संस्कार आहे. महाराजांचं तरी काय होतं, जिजाऊंनी महाराज हे महाभारत रामायण ग्रंथ वाचले होते, जिजाऊंनी सुद्धा पोटात असतानाच.
राजेपोटात असताना. आणि ते खरे दिव्य संस्कार असतात मला. तिथे इथे एकदा जर पक्क झालं ना, आणि बाहेर आल्यावर त्याला हाकलीचा वार काही करत नाही. शुकाचार्य म्हणून राहिले होते ना मध्ये, ब्राह्मणाचे पोरे का म्हणून गर्भामध्ये संस्कार झाले महाराज. आणि नारद मुनींचं आपल्याला माहिती आहे, अखंड भजन श्रीमन नारायण नारायण, भगवान परमात्म्याचं अखंड भजन. त्या भजनाचं श्रवण व्हायचं, कथा कीर्तन श्रवण व्हायचं, शास्त्र श्रवण व्हायचं. सगळ्या गोष्टी गर्भामध्ये संस्कार झाले. आणि मग हा तपश्चर्या करून हिरण्यकश्यपूला ब्रह्मदेव प्रसन्न झाले. मग प्रसन्न झाल्यानंतर म्हटले, माग आता तुला काय मागायचं. वरदान मागितलं महाराज, मला अमर व्हायचंय म्हणे, अमर. ब्रह्मदेव हसायला लागले म्हणे चारी तोंडाने. आता थोडा राग आला एखादा, समजा आपण एखाद्याकडे गेलो आणि उपहासाने जर आपल्याला हसलं एखादं तर आपल्याला राग येतो. देवा तुम्ही का हसले. म्हणे अरे भाऊ मी सुद्धा अमर नाही अजून, तर दुसरं काहीतरी माग. ब्रह्मदेवाला सुद्धा जाणं आहे महाराज, येत उरो नाही आले अवतार येरती पामर जीव किती. अरे रामकृष्ण आले गेले, एवढे मोठे मोठे अवतार होऊन गेले, मला सुद्धा एक दिवस जाणं आहे. हे ब्रह्मा विष्णू महेश यांचं सुद्धा अवताराला महाराज शेवट आहे. तू कोण म्हटलं दुसरं काहीतरी माग. मग त्याने अनेक वरदान मागितले आपल्याला माहिती. बरं ठीक आहे दुसरं मागतो म्हटलं. मग मला मनुष्याकडून मरण नको, प्राण्याकडून नको, पशु पक्ष्याकडून नको, देवाकडून नको, राक्षसाकडून नको, यक्ष किन्नर गंधर्व बरेच नावं घेतले त्यांनी. याच्याकडून मरण नको, त्याच्याकडून मरण नको, दिवसा मरण नको, रात्री मरण नको, मला जमिनीवर मरण नको, वर आकाशामध्ये मरण नको. बरेच प्रकारचे वर मागितले. आणि ब्रह्मदेवाचं चालू होतं तथास्तु तथास्तु तथास्तु. कारण हे महाराज बरेच आपण चरित्र पाहिले, भगवान भोलेनाथ हे वरदान देऊन टाकतात, विचार नाही काय होईल नंतर. मग आता हे बाबाला सगळं निस्तरावं लागत नंतर. आता त्यांनी प्रतिज्ञाच करून ठेवली ना, यदा यदा ही धर्मस्ते. आपली तरी काय चुकी, ज्या आपण चुका करायच्या आणि त्यांनी निस्तरायच्या, पोरांनी चुका करायच्या आणि बापाने निस्तरायच्या. म्हणून हे एक 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 वरदान देत गेले ना. सगळे वरदान मागून झाले. मग याला थोडस आता कशानेच मरण नाही, अस्त्राने नको, शस्त्राने नको, बरेच वरदान मागितले. मग अमर झाल्यासारखंच वाटलं याला, गेला राज्यामध्ये. तोपर्यंत इकडं प्रल्हादाचा जन्म वगैरे झालेलं होतं. आता इतकी शक्ती म्हटल्यावर कोणाकडून मरण नाही ना. मला ती काय साधू सारखं असतं का. मला लिहिता थोडीच ती ज्ञान झाल्यानंतर. हे शक्ती आहे, हे बऱ्याच वेळेस आडाफाटाच होतो महाराज. सिद्धीला विपिसे, रिद्धी सिद्धी आल्या, शक्ती आल्या परमार्थामध्ये हे भगवंतापासून दूर घेऊन जातात आपल्याला. म्हणून ज्ञानाचा अभिमान सुद्धा व्हायला नको, ज्ञानाचा अभिमान सुद्धा झाला नाही पाहिजे. म्हणून याला शक्ती आल्यानंतर यांनी तर परत सगळ्या राज्यामध्ये दंडीच पेटवली. आता खबरदार म्हणले कोणी त्या भगवंताचं नामस्मरण करायला, माझे मंदिर बांधा म्हणले सगळीकडे. सगळ्या राज्यांमध्ये हिरण्यकश्यपूचे मंदिर आहे. वर्गणी घेऊन जा म्हणजे दान, किती पण जेवढं लागेल तेवढं घेऊन जा. आता नाहीलाच होतं महाराज, तशा ठिकाणी देतच माणूस, बरोबर आहे. पण धर्म करायला माऊली म्हणले जे तुझे संपत्ती आणि दया. जिथे संपत्ती ना महाराज, पण तो जर धर्म कार्याला त्याचा विनियोग करत असेल ना, तर मग फार भाग्यवान आहे. भगवंत म्हणतात मग मीच तिथं माझी विभूतीची ती. पण आपण भाग्यवान मंडळी. त्याच कीर्तनात जे महाराजांचं कीर्तन ऐकलं ना, मोठ्या महाराजांचं, ते म्हटले आम्हाला कोणाची गरज नाही. ज्याचं पैशाचंच काहीतरी आळंदीला एवढं मोठं काम झालं, पंढरपूरला मोठं काम झालं, सगळ्यांच्या सहकार्यातून झालं ना. बरेच मंडळी होते तेव्हा परमार्थ प्रेमी, त्यांनी मदत केली. पण काही असे म्हटले, बऱ्याच जणांनी मदत केली पण नाही, पण आम्हाला गरज नाही म्हटलं कोणाची. संसारी व्यक्ती साधूचा दाता होऊ शकतो का. संसारी माणूस संतांचा दाता होईल का. आपल्याला वाटतं आपण दान केलं, किती दान आहे आपलं. संतांच्या दानाचा जर हिशोब केला आपल्याला, त्यांनी काय दिलं. कृपा दान केले संती कल्पांती सरेना. काय दान आहे संतांचं. स्वरूपाची ओळख करून दिली मला. कोणी जगामध्ये दुसरा, कोणी जगात दुसरा.
भगवान परमात्मा सुद्धा नाही स्वरूपाची ओळख करून देऊ शकतो का? भगवान परमात्म्याचे हे काम नाही, ते डिपार्टमेंट संतांकडे. म्हणून असे संत आहे आणि आपण त्यांना काय देऊ शकतो? काय द्यावे त्याची भावे उत्तर आहे. संतांना प्रश्न पडावा हा. अर्थात देऊ नये असं नाही, करू नये असं नाही ना. आपल्याला पुण्य घडतं, आपल्याकडून परमार्थ घडतो, म्हणून हे सगळं सेवा करायची असते. मला अन्नदान करायचं असतं, श्रमदान करायचं असतं, साधू द्यायची गरज नसते. म्हणून भरपूर यांनी वरदान मागून घेतले आणि सगळे मंदिर वगैरे बांधले. राज्यामध्ये भजन चाललंय महाराज. हिरण्यकश्यपूचं भजन चाललंय, सगळीकडे विरोध, भक्तीला विरोध. आजही पण वातावरण तेच आहे महाराज. धर्माला भक्तीला विरोध करणारे निर्माण झाले. आता त्याची प्रतिज्ञाच आहे. भगवान परमात्म्याने प्रतिज्ञाच घेतलेली, तो तसा कसा राहील? इथे एक भूमी आली बघा. अधर्माची अवघी तोडी, दोषांचे लिहिली भाडी, सज्जना करवी गुढी सुखाची उभवी. जिथे स्वतःला नाही काम करता आलं तिथे कोणाकडून करतो? सज्जनां करवी. मग तो कोणाची निवड करू शकतो? असा भाग्यवान महाराज राजा असेल, संत असतील, त्यांची नियुक्ती भगवान परमात्मा करतो अधर्माचा नाश करण्यासाठी. म्हणून त्यांनी भजनालाच विरोध, महाराज परमार्थालाच विरोध. माझ्या भगवंताला काहीतरी नियोजन करावं लागत ना. नियोजन अगोदरच करून ठेवलं होतं प्रल्हादाच्या रूपात. सगळे हिरण्यकश्यपूचं भजन करायचे आणि हा एकटा हा पठ्ठ्या होता. कधी भगवंताचं नामस्मरण करायचा. ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण. हा काय ऐकत नव्हता. मग म्हटलं याला शाळेत टाका आता. जसं भगवान श्रीकृष्णाच्या खोड्या जेव्हा जास्त झाल्या ना, सहन नाही व्हायसारख्या झाल्या, तेव्हा म्हटलं याला शाळेत टाका आता. शाळा म्हणजे चला ओळू गाई. तशी मग इकडं ही शाळा, राक्षसांची शाळा कोणती? यांची पण शाळा होती. मग शुक्राचार्यांची 2 मुलं होती महाराज, शंड आणि अमरक. त्यांच्याकडे या प्रल्हादाला शिकवायला पाठवलं. आणि राक्षसांचे शिक्षण म्हणजे काय हो? ते काय गीतेचा पाठ करीत होते का हरिपाठ घ्यायचे का काकडा घ्यायचे, गायन शिकवायचे, वादन शिकवायचे, असं काही क्लास होता का राक्षसांचा? राक्षसांचा क्लास म्हणजे काय? मारा, झोडा, तोडा, फोडा आणि ती अधर्म याचा प्रचार प्रसार करायचा, ही राक्षसांची शाळा. मग तिथं हे शिक्षण द्यायला लागले सगळे. शंड आणि अमरक 2 शिक्षकच नेमले. आता राजा आहे तो, राजाच्या घरी त्यांची दैत्यगुरु शुक्राचार्य, त्यांची ही मुलं. आणि मग हे सगळं शिक्षण द्यायला सुरुवात केली. बाकीचे सवंगडी त्यांचे प्रल्हादाचे मित्र आणि सगळ्यांना झोडा, तोडा, फोडा, मारा असं शिक्षण द्यायला. प्रल्हादाला काही पटाना, काय करायचं आता? मग एक दिवस शंड अमरक काहीतरी कामानिमित्त बाहेर गेले होते. मग या प्रल्हादाने सगळ्यांना गोळा केलं. आणि सांगितलं बाबा हे काही चांगलं नाही. मारा, झोडा, तोडा, फोडा हे अनितीचा मार्ग आहे, हा अधर्माचा मार्ग आहे. यांनी भगवान परमात्म्याची प्राप्ती होणार नाही, यांनी शाश्वत सुख तुम्हाला कधी भेटणार नाही. वेदविहित कर्म केलं तर भगवंतापर्यंत जाता येतं महाराज. निष्काम कर्म, निष्काम उपासना या गोष्टी घडल्या तर भगवंतापर्यंत जाता येतं. नाही मारा, झोडा, तोडा हे केलं तर तुम्हाला कधी तुमच्या जीवनात सुख भेटणार आहे. हे करू नका म्हटलं, इतकं चांगलं नसतं. भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. म्हणजे नामामध्ये फार शक्ती आहे. तोडणं काही चांगलं नाही. पण आता हे राक्षसांची मुलं हे काय ऐकत नाही. मग त्याने प्रयोग केला प्रल्हादाने. तिथं एक झाडाची फांदी तोडली. आता ही फांदी तोडली म्हणजे ही जोडून दाखवा. म्हणजे असं कुठं शक्य आहे का? झाडाची फांदी तोडली तिला परत जोडायचं शक्य आहे का? नाही शक्य. म्हणजे मी कोणाला जमत असेल तर पहा, प्रत्येकाला सांगितलं पण काही कोणाला जमलं नाही, मी करून दाखवतो म्हणजे. भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं आणि ती झाडाची फांदी लटकून दिली महाराज. ती लटकली ना झाडाला. मग ह्या सगळ्या दैत्यांचे जे मुलं होते त्यांच्या लक्षात आलं, कारण हे नामाची काहीतरी विशेष शक्ती दिसते. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती बापाचे, विशेषच काहीतरी नाम घेता उठा उठी. नामाचं महत्व प्रल्हादाने भरपूर वर्णन करून सांगितलं त्यांना. नाम काय काय करू शकतं. हा काय न हे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनांचे सार, भव सिंधू तरी पार, योग याग तपी केली तयाने आमुपे. म्हणून म्हणले तुका म्हणे जपा,
मंत्र त्रिअक्षरी सोपा, असं भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा म्हणले, कल्याण होईल तुमचं. अहो ते सगळे नामस्मरण करायला लागले ना, संतांची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे, सगळ्यांना वेळ लागला महाराज नामस्मरण. आता लहान मुलं म्हणजे शुद्ध अंतकरण, शुद्ध अंतकरण झाल्याशिवाय भजनाची गोडी लागत नाही. हे लय आवड खेळ महाराज. भजन जर आवडत नसेल, नामस्मरण आवडत नसेल, कालच कोणतरी म्हणलं, आजच दुपारी विषय झाला, वाल्मिक भाऊंचा फोन आला होता. म्हटले बेटात गेलो होतो आम्ही अण्णांबरोबर, सहज आठवण आली, बेटात दर्शनाला गेलो आणि इतकी अंतकरणाची, कारण पवित्र वातावरण असतं महाराज, जिथं अधिष्ठान असतं ना संतांचं, भगवंताचं अधिष्ठान, तिथं पवित्र वातावरण असतं, जसं इथं पवित्र वातावरण आहे. मग तसं बेटात गेलो, सगळं पवित्र वातावरण, आणि त्या धुंदीमध्ये असं दुसरं काहीच आठवणा, फक्त नाम, भगवंताचं नाम, आपण, आपले सद्गुरू, असं शांत वातावरण झालं एकदा. मग थोडेसे डोळे झाकून बसलो म्हटलं चिंता. डोळे झाकले का मग गडबड व्हायला लागली, डोळे उघडले का नामस्मरण व्हायचं, डोळे झाकले का गडबड व्हायची. या अडचणीचे महाराज नामस्मरणाला. डोळे झाकल्यानंतर मन एकरूप झाले पाहिजे, नेमकं तेच होत नाही आपलं साधकाचं. सगळ्यांना अनुभव आहे, आता हे चिंतन करणारे मंडळी तुम्ही सगळे, डोळे झाकले का फार अवघड. 20 वर्षापूर्वी 5 रुपये दिले होते कोणाला तरी, ते आठवले नामस्मरणाला बसल्यावर. काय आठवण भगवंताच्या नाव सगळ्यात, कारण अवघ्या वाटा झाल्या क्षीण कली न गडे, सगळ्यात नामसंकीर्तन साधन पै सोपे, सोपं साधन आहे पण फलप्राप्ती सगळ्यात श्रेष्ठ आहे कलियुगामध्ये. आणि नामस्मरण महाराज संत तेच साधन करतात, आपल्याला पण तेच करायला सांगतात. हे अवघड साधन स्वतः जरी केले असतील त्यांनी, पण आपल्याला सोपंच करायला सांगतात. म्हणून नामस्मरण असं साधन आहे ना, तिथं मन लागत नाही. पण ज्याचं मन लागत असेल ना महाराज, तो भाग्यवान समजायचा बरं. ज्याचं अंतकरण शुद्ध झालं, ज्याचं चित्त निर्मळ झालं, त्याचं मन लागत असतं नामस्मरणात. आपलं आपण हे काही कोणी दुसऱ्याने सांगायची गरज नाही, ही स्थिती आपली आपल्याला कळते. म्हणून या लहान मुलांचं अंतकरण शुद्ध होते. भरपूर भजन केलं महाराज तुम्ही, लहान मुलांनी भगवंताचं भजन, नाचून भजन करायला लागले मीराबाई सारखे. आणि तेवढ्या ते शंड अमर आले दोघं कुठून तरी, म्हटलं हे काय करून राहिले. आता त्या राजाने जर हिरण्यकश्यपूने जर पाहिलं हे, तो तर कोणाला नावच घ्यायचं नाही म्हणतो देवाचं, हे तर सगळेच देवाला नाचून नाव घेऊन राहिले, आपल्याला तर नोकरी देईन आपली म्हटली शिक्षकाची. मग काय करायचं त्यांना, ते आता सगळे हे ब्रह्मानंदी लागले टाळी, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरेवाचे. आता हे त्या भावामध्ये गेले सगळे, यांना भानच नाही कोण आलं कोण नाही. मग शंड अमर्क गेले, त्यांना हरवलं असं जरा, तुम्ही काय करू राहिले बाबा, हे राजा मारीन ना आम्हाला. जसा स्पर्श झाला ना महाराज प्रल्हादाच्या शरीराला, महाराज पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. संतांचा देह सुद्धा पवित्र असतो, दिसायला जरी वरून सारखा दिसत असत, पण आतमधून साधू मोठा झालेला असतो. आणि आपलं लय गबाळ आहे आतमधून अजून. म्हणून त्याचा नुसता करंट लागल्यामुळं, नुसता स्पर्श झाल्यामुळं शंडामर्क सुद्धा भजन करायला लागले. काय शक्ती होती महाराज, भगवंताचं भजन करायला लागले. ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण. काय ताकद असते महाराज संतांचे. शक्तिपात आहे महाराज, हा शक्तिपात आहे. अनेक शक्तिपाताचे प्रकार सांगितले. कृपा दृष्टी न्याहाळलेले आहे ना, ते आपल्या पदी बैसविले. संतांची दृष्टी जरी पडली ना आपल्यावर, तरी पण कृपा होऊ शकते. संतांचा स्पर्श झाला म्हणून गरुडाचे पायी ठेवी किंवा श्री संतांचे माथाचरणावरील का वेळोवेळी दर्शन घ्यायचे, कारण त्यांचा स्पर्श झाला तरी अनंत जन्मीचे पाप आपले जळून जातात. देखील चरण वैष्णवांची अनंत जन्मीचे विसरलं दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा, किंवा त्रिविध तापाची झाली बोळवण देखील चरण वैष्णवांचे. म्हणून यांचा स्पर्श झाला शंडामर्काला, हे पण भजन करायला लागले. तेवढे तर राजा आला तिथं हिरण्यकश्यप, त्यांनी पाहिलं ते दृश्य. अरे काय करू राहिले तुम्ही, म्हटले हे आम्ही नाही करत, हे तुमचा मुलगाच करतो म्हणले. प्रल्हादालाच माहित, आम्हाला काही कळत नाही म्हणले. हे याचं कारस्थान आहे सगळं. म्हणजे असं आहे का, याला घेऊन जा म्हणले, कड्यावरून लुटून द्या डोंगरावरून.
राजा आज्ञा आहे तिथं आणि ऐकत नाही मुलगा म्हणजे काय, डोंगरावरून कड्यावरून लोटून द्या म्हणजे कडे लोट केला महाराज प्रल्हादाचा. पण भजन बंद नाही बरं का, भजन बंद नाही. सारखं भजन भगवान प्रल्हादाचं भजन चालू. कड्यावरून लोटून दिलं पण भगवान परमात्म्याने सुखरूप खाली झेललं महाराज प्रल्हादाला. नामस्मरणाची ताकद. तरी वाचून घरी आला, भजन करीत करीतच आला परत. आता एकदा विश्वास आला ना महाराज, एकदा नामस्मरणाचा जर अनुभव आला ना जनाभाऊ, अनुभव आल्यावर लय अवघड असतं, राहतच नाही मन नामस्मरण केल्याशिवाय. आणि एक प्रकारचा विश्वास निष्ठा दृढ होती, मग त्याला पाठीमागं आणू शकत नाही कोणी. फक्त त्याला अनुभव तितकं नामस्मरण त्याने केलं पाहिजे. पाण्याची वाफ होती पण 100 डिग्री नंतर, ते 100 डिग्री पाण्याची जर वाफ व्हायची असेल तर 100 डिग्री पर्यंत त्याला उकळावं लागेल. तसं आहे हे अंतकरण उकळून याच्यातले दोष बाहेर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत नामस्मरण करावं लागतं. आणि एकदा नामस्मरण करून चित्त शुद्ध जर झालं ना, त्या अवस्थेला मन गेलं ना, तर मग राहत नाही, नामस्मरण बंद होत नाही. मग गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद, मग गोविंद ते काया, शरीरच भगवान परमात्म्याचं स्वरूप एकच होऊन जातं. म्हणून असं भजन करीतच घरी आला. मग म्हणलं हा तो वाचून आला, काय करायचं, हत्तीच्या पायाखाली द्या. तसं नाही मरणार ना, हत्तीच्या पायाखाली कोणीतरी वाचवलं असं, कुठेतरी झाडबिड्याच्या हातात लागला असं म्हणून वाचला असं, हत्तीच्या पायाखाली. हत्ती शांत झाला महाराज. ते हत्तीच्या पायाखाली द्यायचं म्हणजे त्याला दारू पाजून अनेक प्रकार येते, तो उन्मत्त होतो ना, त्याच्या पायाखाली हत्ती शांत झाला. उकळत्या तेलामध्ये टाकलं, उकळत्या तेलात प्रल्हादाला टाकलं तरी ते तेल शांत झालं महाराज. नामाची शक्ती आहे, नामाची शक्ती. म्हणून आला शीतळ शांतीचा वारा. नामस्मरणामध्ये शीतलता आहे महाराज, शांती आहे, ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे. तसं नाही फुटत बरं का. जवळ शांती आपल्याला भेटत नाही ना, आपली शांती वेगळी आहे. कधी प्रवचनात ऐकलं पहा तुम्ही विषय, दाताने जीभ चावली, चांगली रक्तच निघालं, पण काही करता येतं का? तशी आपली शांती. आपली शांती कुठपर्यंत आहे, रक्त भरपूर आला पण जीभ आपलीच आहे ना, आणि दात आपलीच आहे, काय करायचं. आपली शांती अशी, संतांची शांती तशी नसते महाराज. मुंबाजीने काठीने मारलं, काठीने येड्या बाबीच्या. गरम पाणी, उकळतं पाणी अंगावर टाकलं, उलट भगवान परमात्म्याशी धावा केला. मी म्हटली एक आज एक वैरी होता, एक दुश्मन होता, एक राक्षस पाडला म्हटल्या. क्रोध अशी आपली शांती नाही टिकत महाराज तिथं. म्हणून याला रागच आला महाराज हिरण्यकश्यपूला. तेलामध्ये टाकलं, हत्तीच्या पायाखाली बरेच यांनी प्रकार केले, पण प्रल्हादाला केसाला सुद्धा धक्का, देव राखे दया महाराज, केसाला सुद्धा धक्का लागला नाही प्रल्हादाच्या. मग प्रल्हादाच्या आत्याबाई आले एक दिवस. आत्याबाई होती ना, होलिका. म्हणले काय रे दादा, म्हणजे तू तब्येत खराब झाली हो आता तुझी, हिरण्यकश्यपूला म्हणते. पहिले जरा बरं होतं सगळं खाऊन पिऊन व्यवस्थित, पण जरा आता खरकल्यासारखे वाटत तिथं, काय वांगडे. थोडस उदास होता, त्याने प्रकार सांगितला असं असं आहे. अरे सोपं काम आहे मग, तर ते राक्षस आहे महाराज, त्यांना काय पोटचं मुलगा काय काय काय. म्हटले हे काम मी करतो. कसं काय, अग्नीमध्ये जाळून टाकू याला प्रल्हादाला. अग्नीमध्ये जाळायचं कसं काय. म्हटले मला वर आहे, भगवान परमात्म्याकडून मला वर भेटलेला आहे, तर माझ्याकडे अशी एक शाल आहे, ती शाल घेऊन जर मी बसले तर मला अग्नी काही करत नाही. मग तो अशी चिता मस्त चिता रचल्यासारखं, सरण रचल्यासारखं लाकडं बिकडं रचून, आणि त्याच्यावर मी प्रल्हादाला घेऊन बसते, आणि तुम्ही अग्नी पेटून द्या. मग त्या शालेमुळे माझ्या वरदानामुळे मी वाचन प्रल्हाद मरून जाईन. किती सोपं काम आहे, कशाला एवढं टेन्शन घ्यायचं. सांगितल्याप्रमाणे केलं महाराज. पण हा आता भगवान परमात्मा हा चतुरातो शिरोमणी, गुण लावण्याची खाणे, मुकुट सकळा मणी, धन्य तुची विठोबा. भगवान परमात्मा आहे महाराज, भक्ताच्या केसाला सुद्धा धक्का लागू देत नाही. पण आपण भक्त झाल्या पाहिजे याला, आणि भक्त होण्यासाठीच हे सगळं नियोजन आहे. तिथून आपण भक्त प्रल्हाद वाचला महाराज. मग काय करायचं, काय करायचं. चिड आली महाराज याला. काय रे म्हटलं, तू नुसतं भजन करतो, भजन करतो, नुसतं नारायण 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 नारायण, काय त्या नारायणाचं तू लावलं. तुझा तो नारायण आता आम्हाला तर दिसत नाही, हे तरी कुठं नेमका तो नारायण तुझा.
आम्हाला तर काही दिसत नाही इथं कुठं. अरे कुठं नाही हे विचार. अडाण्यासारखं काय बोलतो म्हटले. कुठे 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 अरे भगवान परमात्मा कुठे नाही हे विचार. ज्ञानदेवा पाठ हया वैकुंठ भरला भरला. आता तो काय हरिपाठ करीत असेल का हिरण्य कश्यप त्याला काय माहिती प्रमाण. म्हणजे जे हरिपाठ करते ना ते हिरण्य कश्यप असं नाही मला म्हणायचं. प्रमाण सांगितलं म्हणलं अरे कुठे नाही माझा भगवान परमात्मा. सगळीकडेच भगवान परमात्मा आहे माझा. असे विठ्ठल जडी स्थळी भरला रिका ठाव नाही उरला. असे कणभर जागा नाही म्हटले. आणि आपल्याला तर दिसत नाही. संतांची अशी दृष्टी आहे संतांना भगवंत सोडून दुसरं काही दिसत नाही. हे समस्त ही श्री वासुदेव किंवा प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. काय दृष्टी संतांची. आपल्याला काय बरं दिसत दिसन दिसन. पण त्यांनी सांगितलेल्या मार्गाने आपल्याला चालावं लागेल. अट्टहास करावा लागेल. सद्गुरूंनी सांगितलेल्या गुरुमंत्राचं चिंतन करावं लागेल. पृथ्वीगतीसारखं आणि एक दुसरे मज नाही आता. नेमेलिया चित्तापासून या पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. अशी स्थिती जोपर्यंत होत नाही ना आपली तोपर्यंत ही दृष्टी येणार नाही. येईल जागृती स्वप्नी तिन्ही अवस्थेमध्ये जेव्हा आपलं चिंतन होईल. आणि होतं बरं का महाराज होतं चिंतन. पहा तुम्ही अनुभव घेऊन पहा. एका दिवशी नामस्मरण करता करता झोपी जायचं. भगवंताचं नामस्मरण करता 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 झोपी जायचं महाराज. सकाळी उठल्यानंतर पहिला शब्द जर काही आठवला जे झोपताना नामस्मरण केलं ना ते आठवलं. म्हणून होती आपली पण तो मज व्हावा तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग. असा भाव त्या प्रल्हादाचा झाला होता. म्हटले सगळीकडेच माझा भगवान परमात्मा. तर सगळीकडे खांबामध्ये आहे का म्हटले. खांबामध्ये आहेच म्हटले. नाही म्हणायची सोय. सगळीकडे म्हटल्यावर खांबात नसेल असा विषयच नाही. कारण सर्वत्र दर्शन झालेलं तर ते प्रल्हादाला. आणि तुम्ही म्हणाल आता गुरुकृपा तेव्हाच झाली होती. हे पोटाचाच अनुग्रह झाला होता महाराज प्रल्हादाला. ते आलेच त्या कामासाठी होते. नारद मुनींची कृपा तिथेच झालेली होती. सद्गुरु कृपेचा हा प्रसाद बरं का. सर्वत्र दर्शन होणं ही शुद्ध सद्गुरु कृपा आहे. भगवंताची कृपा आहे. बाकीच्या सगळ्या कृपा आपल्या दृष्टीने त्या सामान्य कृपा आहे. ही विशेष कृपा आहे. म्हणून म्हटले खांबात आहे का तुझा भगवंत. आहे म्हटलं. मग त्या खांबावर लाथ मारली महाराज त्याने. खांबावरील लाथ मारिली दुर्जने स्तंभी नारायण प्रगटला महाराज. नृसिंह भगवान की जय. असा तो भगवान परमात्मा आहे महाराज. त्या खांबामधून जेव्हा लाथ मारली नाही याने रागाला लय झाला. आता याचा एकदा याचा निश्चयच करू फैसलाच करू म्हणून लाथ मारली. आणि भगवान परमात्मा तिथं प्रगट झाले महाराज. नृसिंह रूपामध्ये भगवान विष्णू प्रकट झाले. अर्ध शरीर मनुष्याचं आहे आणि डोकं सिंहाचं आहे महाराज. नृसिंह सिंहाचं मस्तक आहे आणि बाकीचं शरीर पुरुषाचं आहे. आणि अशा रूपामध्ये अवतार घेतला महाराज. आणि मग जेव्हा आता वाघ जर समोर आला महाराज नुसतं ऐकतो आपण इकडं आला तिकडं आला तरी सगळं गेट कुलूप कल्या सगळं लावून मध्ये सुरक्षित. नुसतं ऐकलं तरी आपण पाहिला का अजून आपल्या भागामध्ये वाघ आपण पाहिला नाही स्वतः अजून पाहिलं नाही. फक्त परस्पर निरोप ऐकले तरी किती भीती आहे. आणि मग हे असं सिंहाचं रूप घेऊन जेव्हा भगवान परमात्मा समोर आले ना सगळे घाबरले महाराज. आणि भगवान परमात्म्याचा तो आवेश. कारण आता भक्ताला त्रास झाला ना. भक्ताला त्रास दिला महाराज ह्या मंडळींनी. जे जे अधर्माच्या बाजूने अनितीच्या बाजूने जे जातात ना महाराज तर भगवान परमात्मा त्याचा हिशोब केल्याशिवाय राहत. तो कोणाच्या निमित्ताने येईल कोणाच्या रूपात येईल आणि ते कार्य साधून जाईल. भगवान परमात्म्याने स्वतः अवतार घेतला आणि गुरु 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 एकदम आवेशाने डरकाळीच पडायला लागले भगवान परमात्मा. आणि हिरण्यकश्यपूला हा म्हणायचा ना भगवान कुठे भगवान परमात्मा कुठेच नाही माझं नाव घ्या. याला उचलला महाराज भगवान परमात्मा मारण्यासाठी उचलला आणि नेऊन उंबऱ्यामध्ये घेऊन बसला भगवान परमात्मा. मांडीवर घेतलं हिरण्यकश्यपूला. बोल म्हणले आता दिवस आहे का रात्र आहे. लेबर मागितले होते ते म्हणले तुला वाटलं अमर झालं का काय नाही. बोल म्हटले आता दिवस आहे का रात्र आहे. आता भगवान परमात्मा आहे महाराज तो चतुरार्थ शिरोमणी. त्याचं टायमिंग चुकन का हो.
आपलं चुकत आपण लेट होतो यायला, वाट पाहत बसायला लागली. नाही तर बरोबर त्याच वेळेला आपण कार्यक्रम संपवणार होतो, पण लेट झाला तर आपल्याला काही वेळ कळत नाही. पण भगवान परमात्मा राईट बरोबर त्या वेळेलाच आले होते. बोल म्हणले दिवस आहे का रात्र आहे? म्हणजे दिवस नाही रात्र नाही. आता तुझं वर होता ना दिवसा, माझं दिवसा मरण नको रात्री मरण नको, काय आता संध्याकाळी सांग वेळे. तर हे म्हटलं संधी प्रकाश संधी प्रकाश, पंचीकरणामध्ये तो विषय आला बघा, संधी प्रकाश. संध्याकाळची वेळ म्हटलं. महिना कोणता आहे म्हणले? 12 महिन्यात मला कधीच मृत्यू नको मागितलं होतं ना. कोणता महिना चालू नव्हता सांग? महिना तर अधिक आहे, 13वा महिना आहे हा. तो एक वर मानस पूर्ण झाला. म्हणले आता तू धर्तीवर आहे का आकाशामध्ये येते सांग? तर पाताळामध्ये नाही. म्हटलं मी धर्तीवर नाही, आकाशात नाही, मांडीवर आहे म्हणे. पण आता तुला शस्त्राने मारायचं आणि अस्त्राने मारायचं नाही ते पाय. म्हटले काय नका, ते शस्त्र नाही अस्त्र नाही ना मला, हे सजीव आहे की निर्जीव आहे ना? सजीव नाही, सजीव म्हणावं तर कापले तर काही होत नाही, आणि निर्जीव म्हणावं तर वाढ होती. अस्त्र नाही म्हणले, शस्त्र नाही. सगळे वरदान त्याला आठवण करून दिले, सगळ्या वरदानाची एक एक वरदानाची आठवण करून दिली महाराज. आणि नखानी नख पोटात घातले महाराज, त्याचं पोट फाडलं नाही, नखशिपचा वध केला महाराज भगवान परमात्म्याने. जे असा म्हणून तो अभंग निवडला होता का हाकीस तर शिवडी घालून या स्तंभ घोडी, ऐसी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून. आता ही विठाई होती का? पण व्यापक दृष्टी संतांची, व्यापक ज्ञान झालेला असतं. हरिहरा नाही भेद, संतांच्या दृष्टीने भेद नसतो महाराज. इथे कार्य उभा श्रीरामा. रामदास स्वामी म्हणतात मनमोहन मेघ श्यामा. पंढरपूरला गेले महाराज रामदास स्वामी, दर्शनाला गेले. यार प्रभू प्रभू रामाचे उपासक होते ना. रामदास स्वामी म्हटले अरे तू इथं असा का उभं राहिला? म्हणजे हात कमरेवर ठेवले. अरे धनुष्यबाण कुठे गेला तुझा? कारण रामाचे उपासक आणि व्यापक दृष्टी झालेली असती. एकदेशी ज्ञान नसतं संतांचं, व्यापक ज्ञान झालेलं असतं संतांना. सगळ्या ठिकाणी भगवान आपल्याला पण भाव मार असतं. प्रत्येक संत कोणतेही असो, प्रत्येक संतांचे तिथे गेल्यावर आपले सद्गुरू दिसावं. तिथं कोणते संत असो, अनेक परंपरा आहे, अनेक संप्रदाय आहे, करायचंच त्याच्यासाठी समदृष्टी झाल्या पाहिजे. समदृष्टी होण्यासाठी सगळं. म्हणून संतांची दृष्टी सम असते. म्हणजे तुझं धनुष्यबाण सीतामाया कुठे गेली? ही बाई रुक्मिणी माता तिकडे ना, आणि जिथं प्रभू रामचंद्र आहे तिथं सीतामाई आहे, लक्ष्मणजी आहे, हनुमंतराय, हे गेले कुठे म्हणले बाकीचे? तू असं का इथे उभा राहिला? इथे कार्य उभा श्रीरामा. अरे शरयू नदी कुठे म्हणते? काय केली शरयू गंगा? इथे आणली चंद्रभागा, ही चंद्रभागा, शरयू गंगा कुठे? मग शेवट सांगितलं रामदासी भाव असं काहीतरी, जैसा भाव तैसा पंढरी राव, रामी रामदासी भाव असं काहीतरी शेवटचं चरण त्याचं. जैसा भाव तैसा पंढरी राव, जसा भक्ताचा भाव होता ना तसा भगवान परमात्मा अवतार घेतो. मग आता हा भगवान परमात्मा नेनो ब्रह्म मार्ग चुकले, तोच भगवान परमात्मा तिथे आहे. हाच तोच कृष्ण आहे, तोच राम आहे, तोच गणपती आहे, तोच म्हसोबा आहे. कोणाची भक्ती करा तुम्ही, खंडन नाही करायचं, मला कोणाचा द्वेष मत्सर नाही करायचं. म्हणून हाकेश्वर शिवडी महाराज आणि वध केला हिरण्यकश्यपूचा, वध केला महाराज. तो राग काय कमी होईना भगवान परमात्म्याचा. कारण मारायचं म्हणजे आता राग यावा लागेल ना. एखाद्याचं खून करायचं मर्ग म्हणजे प्रेमात जाऊन राग मर्ग करू शकतो का? त्याला राग त्या आवेशामध्ये भगवान परमात्मा गेले होते, मर्डर केला, वध केला हिरण्यकश्यपूचा. पण राग काही शांत होत नाही भगवान परमात्म्याचा. सारखं गुरु 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 भगवान परमात्म्याचं चालू आहे. जवळ जायची हिंमत व्हायना. ते डरकाळीच होती ना महाराज सिंहाची, जवळ जायची कोणाची हिंमत व्हायना. मग काय करायचं? काय ब्रह्मदेव गेले. म्हणजे आता मोठा माणूस आहे ना तो, मोठ्याचं मोठं ऐकत येतो. जाऊन तो ऐकलं तर ऐकलं. ब्रह्मदेव म्हणतो मी जाऊन पाहतो. ब्रह्मदेव जवळ गेले का जोरात डरकाळी पडली. ते घाबरून परत आले. मग म्हणले आता कोणाला पाठवायचं बाबा? मग सब देवन के देव महादेव म्हणजे बोले बाबा जा तुम्हीच आता, कारण आता हा प्रलय होईल का काय अशी स्थिती आहे. भगवंताच्या आवाजाने ना प्रलय होतो का काय पृथ्वीचा, असं सगळीकडं. आणि मग भगवान
भोले बाबा गेले महाराज तिथं आणि त्यांनी जवळ गेले. भगवान परमात्म्याने परत डरकाळी फोडली. भगवान शंकर सुद्धा परत आले महाराज तिथून घाबरून. बाकीचे म्हणले, अरे तुमच्याकडे ते हे प्रलय करायचं काम आहे, जगाचा विनाश करायचं काम तुमच्याकडे, तुम्ही सुद्धा घाबरले. म्हटलं नाही बाबा, असं होत नाही त्यांनी, हे वेगळंच आहे. म्हटलं ते पण घाबरले. काय करायचं, कोणीच जायला तयार नाही. आता राग तर शांत व्हायना भगवंताचं, कसं करायचं. मग त्यांनी एक युक्ती काढली सगळ्यांनी. म्हणजे आता माणूस बाहेर जरी किती वाघासारखा असला ना, बाहेर तो लय गुरगुर करतो, बुलंद तोप, अमुक तोप, फलंदी तोप, बाहेर त्याचं लय वजन, पण घरात गेला तर मांजरी सारखा होतो. म्हणून आता लक्ष्मीबाईला बोलावं म्हणलं, आता दुसरा काही इलाज नाही, त्यांच्याशिवाय काही शांत होणार नाही. आणि आपल्या सगळ्यांचा अनुभव येतो. मग लक्ष्मीबाईंना बोलवलं. त्याला काय लागत, हे आमचं दररोजचा खेळ आहे. हे राग विकते येतो, पण ती बाहेर म्हणते, घरात आली की ती मांजरासारखी शांत होते, त्याला काय लागत. लक्ष्मीबाई आल्या. पण मग त्यांनी पाहिलं आता भगवान परमात्मा येतो, सगळं त्याला न सांगता तुम्हाला थोडं येते अंतर. ते म्हणले, अरे हिला थोडा अभिमान झाला बरं का. भगवान परमात्म्याने ओळखलं. मग मागच्या वेळेस जेवढी डरकाळी पडली होती ना, त्याच्यापेक्षा जोरात डरकाळी पडली आणि असे धावून गेले ना महाराज. लक्ष्मीबाई परत आले. अरे म्हणलं, हे याच्या अगोदर असं रूप कधी पाहिलंच नाही म्हणते त्यांचं. लयच तापले म्हणले, आज काही खरं नाही. सगळ्यांचे इलाज म्हटले महाराज, काय करावं काहीच कळालं. भगवान परमात्म्याला शांत कसं करायचं. मग संत होते महाराज तिथं, त्यांना लक्षात आलं, हा असा नाही शांत होणार, ज्याच्यासाठी अवतार घेतला ना त्याला पाठवा म्हटले. आता तसा हा शांत नाही होणार. मग प्रल्हादाला सगळ्यांनी विनंती केली. म्हटले, बाबा आता तूच हे काम करू शकतो. मग भक्त प्रल्हादाला पाठवलं महाराज. आता लीन झाला होता त्याने संतांकडे लीनता हा गुण असतो. लहानपण देगा देवा, आणि लहान झाल्याशिवाय संत पण होत नाही महाराज. भगवान तसा जवळ पण करीत नाही. मग हा प्रल्हाद गेला महाराज, डायरेक्ट दर्शन घेतलं भगवान परमात्म्याचं. कारण एकच चालू नाही, भगवान तणू मनू जीवे चरणाशी लागावे, संतांकडे हो गर्भता करावे, दास व्हावं लागतं महाराज संतांचं, भगवंताचं दास. आणि आपल्याला नेमकं तेवढंच व्हावं नाही वाटत. महाराज व्हावं वाटत, प्रवचनकार व्हावं वाटत, कीर्तनकार व्हावं, विनेकरी व्हावं वाटत. महाराज लय अंतर बरं का, माफ करा, मला अधिकार नाही, माझा भाऊ बसलेले समोर. फार भगवान परमात्म्याचं ना आपला अंतर आहे महाराज. हे सगळ्या उपाध्या आहे ना, हे उपाध्या सोडून जावं लागतं. सगळं पाटील की आपली सगळी सोडून भगवंताकडे संतांकडे जावं लागतं. आणि आपण नेमकं ह्या उपाधी घेऊन जातो. हे उपाधी त्रासदायक आहे, की भगवंताकडे जाऊ देत नाही, संताकडे जाऊ देत नाही. इतर वेळेस आम्ही येतो महाराज इथं आश्रमात, खाली बसतो, खाली मांडी घालून बसतो. आज खुर्चीवर बसलो महाराज, वाईट वाटत होतं अंतःकरणामध्ये. संतांच्या ठिकाणी भेद नसतो बरं का. आपण असं की करते त्याचा विशाल अंतःकरण असतं संतांचं. मला सांगायचं असं की उपाध्या त्रास देतात मला, उपाध्या त्रास देतात. लीन व्हावं लागतं भगवंताजवळ. म्हणून भक्त प्रल्हाद लीन झाला महाराज, दर्शन घेतलं भगवंताचं. आणि मग यांनी पाहिलं भगवान परमात्म्याने कोणी माझ्या पायाला हात लावला, म्हणून खाली पाहिलं तर प्रल्हाद दिसला महाराज. काय सांगावं, जसं एखाद्या तान्ह्या लेकराला आई दिवसभर वावरात कामाला जावा आणि ते लेकरू दिवसभर एकटं असावं घरी, आणि आई कामावरून आली आणि जशी त्या लेकराची ओढ लागते ना महाराज, तसं प्रल्हादाला पाहिलं. शांत झाले महाराज भगवान परमात्मा, शांत होऊन गेला. आठवण झाली महाराज, अरे आपण या प्रल्हादासाठी आलो. मग भगवान परमात्मा विनंती करतात महाराज प्रल्हादाला, आता काय करणार हो, मुख तर प्राण्याचं मुख आहे, बरोबर आहे का नाही, नृसिंह अवतार आहे, सिंहाचं मुख आहे. मग प्रेम आलं महाराज अंतःकरणामध्ये, प्रेम उमरडून आलं भगवंताच्या. मग काय करायचं महाराज, जनावरांमध्ये लक्षण आहे बघा, एक प्रेमाचं लक्षण आहे. चाटतात महाराज, गाय असेल तर वासराला चाटते, मांजर असेल तर पिल्लाला चाटते महाराज. जनावरांमध्ये लक्षण आहे. भगवान परमात्म्याला दया आली महाराज, प्रेम अंतःकरणामध्ये प्रल्हादाविषयी निर्माण झालं आणि त्या जिभेने भगवान प्रल्हादाचा गाल चाटायला लागले महाराज.
इतकं प्रेम आलं. आणि भगवान परमात्म्याने प्रल्हादाकडे हात जोडले. महाराज, प्रल्हादा, अरे खूप उशीर झाला मला, तुला डोंगरावरून कड्यावरून लुटून दिला माझ्या समोर. मी पाहत होतो प्रल्हादा सगळं. तुला उकळत्या तेलाच्या कढईमध्ये टाकलं, हातीच्या पायाखाली दिलं, तुला अग्नीमध्ये जाण्याचा प्रयत्न केला प्रल्हादा. मी सगळं पाहत होतो रे, पण योग्य वेळ आल्याशिवाय मलाही काही करता येणार. त्याने एवढे वर मागून घेतले होते, ते सगळे वर पूर्ण होईपर्यंत मलाही काही करता येत नव्हतं. म्हणून प्रल्हादा, मला उशीर झाला, मला माफ करते. महाराज भगवान परमात्मा बाहेर दयाळू महाराज. भगवान परमात्मा इतकी भक्ताविषयी दया त्याच्या अंतःकरणामध्ये. ज्या सुखा कारणे देव वेडा होता, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. धन्य धन्य ते सदन, जिथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. महाराज इतकं प्रेम भगवंताच्या अंतःकरणात. आणि प्रल्हादाला म्हणता, अरे मला फार उशीर झाला, माझ्यामुळे तुला खूप त्रास सहन करावा लागला. आता प्रल्हाद तो हुशार होता महाराज. प्रल्हाद म्हणे, अरे देवा असं नको बोलू. अरे तू काही त्रास नाही दिला, तू काय त्रास दिला आम्हाला? काही त्रास नाही दिला, मला काही त्रास नाही झाला. कारण तुझ्या नामामध्ये इतका आनंद होता ना महाराज. नामस्मरणामध्ये इतका आनंद आहे ना, परमानंद आहे महाराज नामस्मरणामध्ये. जेव्हा साधक नामस्मरण करतो, चिंतन करतो ना अंतःकरणापासून, त्याला आतमध्येच आनंदाचा अनुभव येतो महाराज. इतका आनंद आतमध्ये. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदय प्रगटे रामरूप. आतमध्ये जेव्हा त्याला आनंदाचा साक्षात्कार होतो, तेव्हा त्याला बाहेरच्या दुःखाचं काही वाटत नाही. आणि म्हणून म्हटले, भगवंता तू असं बोलू नको, तुम्हाला प्रत्येक वेळेस तूच सांभाळलं, कोणी सांभाळणार? आपल्याला तरी कोण सांभाळतोय महाराज? आपण म्हणतो भगवान परमात्मा दिसत नाही, आम्हाला दर्शन होत नाही. कार्य ना ठवेस कृपा देवासी, उसी तो जनासी एकला तो. कोण कळते बा दुधाची उत्पत्ती, वाढवी स्त्रीपती सवे दोन्ही. कोण करत हे आपल्यासाठी? भगवान परमात्मा करतो महाराज. म्हणून अरे तुला जरी वाटत असेल, पण वेळोवेळी तूच मला सांभाळतो, प्रत्येक संकटामधून तूच मला वेळोवेळी तारलं. म्हणून भगवान परमात्मा असं विनंती करतात महाराज प्रल्हादाला. आणि मग भगवान परमात्म्याचा राग शांत झाला. महाराज म्हणले, माग आता वर. भगवान परमात्मा आले, प्रसन्न झाले म्हणजे वर देतात. मग वर माग म्हटले काही. मग काही मागणे आम्हा अनचित वडिलांची रीत. संत काही मागत नाही महाराज. हेच संतांकडून आपल्याला घ्यायचं असतं. कारण संतांकडे मागायची गरजच नसते. तुम्ही संत माय बाप कृपावंत आपण म्हणतो. संत आपले मायबाप आहे. भगवान परमात्मा येग येग विठाबाई माझी पंढरीची आई आपण म्हणतो. मग जर आपले आई बाप असतील संत, भगवान परमात्मा आपला मायबाप आहे, तर लेकरांना काय लागत आहे त्याला कळणार नाही का? सगळं कळतं महाराज त्याला. आपल्यासाठी जे योग्य आहे ते योग्य वेळ आल्यावर आपल्याला भगवान परमात्मा देतो महाराज. म्हणून संत काही मागत नाही. ठेविले अनंत तैसे चिरावे, जैसी स्थिती आहे तैशा परी आहे, कौतुक तूप आहे संचिताचे. या स्थितीमध्ये संत राहतात, सहज स्थितीमध्ये संत राहतात. म्हटले, अरे काही मागण्यासारखे तुझं नामस्मरण करत, मला काही नकोय. म्हणजे काही नको, फक्त द्यायचंच तुला काही असेल तर माझं मागणं बंद कर. म्हटले, आम्हाला काय मागावं हे सुद्धा संतांना विचारावं बरं का. हेची दान देवा देवा. काय मागितलं संतांनी? एक तर मागूच नाही भगवान परमात्म्याकडे काही, पण मागायची वेळ जरी आली ना तर काय मागायचं? तर तुझे भजन घडू दे माझ्याकडून, तुझ्या नामामध्ये मला प्रेम येऊ दे, तुझ्या भक्तीमध्ये मला रस येऊ दे. हे मागावं महाराज. प्रल्हादाने काय मागावं? माझं मागणंच कोण कर म्हटले पाहिजे. कारण सगळ्याला मूळ यायचे वासना, परत जन्माला सुद्धा कारण हे मागण्याचे महाराज. आपला काहीतरी भगवंताकडे मागतो आणि ते परत जन्माला कारण होतं, पुनरती जनन. परत आपण ह्या फेऱ्यामध्ये अडकतो महाराज. म्हणून प्रल्हाद म्हटलं, हे माझं मागणं पहिले बंद कर, तुला मला द्यायचं काही असेल आणि तुझी भक्ती दे. म्हणून भगवंत त्याच असतो. म्हटले पण माग तरी तू. आता हे काही मागणं नाही झालं म्हटले, काही मी प्रसन्न नाही, आता अजून काहीतरी माग. मग भगवान प्रल्हादाने महाराज म्हटले, जरी हिरण्यकशिपू राक्षस होता आणि त्यांनी स्वतः भजन केलं नाही, दुसऱ्याला करून दिलं नाही, पण तरी माझा पिता होता म्हटले, माझे वडील होते ते. आणि मग वडील ह्या नात्याने माझ्यामुळे त्यांचा वध झाला, मला वाईट वाटतंय म्हटलं.
आणि तेवढा एक उपकार माझ्यावर कर भगवंता, का माझ्या वडिलांना सुद्धा तू मुक्ती दे म्हटले. मग भगवंत म्हटले, अरे हे काय माग नाही का, हे मागायची तुला गरजच नाही. कारण श्रीकृष्ण कोपून ज्यासी मारी तो पावे ब्रह्म साक्षात परब्रह्म साक्षात्कारी. नुसतं ब्रह्म साक्षात्कारी नाही महाराज, परब्रह्म शब्द वापरलेला आहे तिथं भगवान. आणि आपण कथा कीर्तनामधून ऐकलेलं आहे महाराज, रावणाची स्थिती पहा, कंसाची स्थिती पहा, त्यांना साक्षात्कार झालेला आहे. शेवटी सर्वत्र दर्शन हा साक्षात्कार त्यांना झालेला आहे. कंसाला कुठं कृष्ण दिसायचं, जेवायला ताटा आला तर त्याच्यात कृष्ण, ग्लासमध्ये कृष्ण, आंघोळीला गेला तर बाथरूम मध्ये कृष्ण, कुठं कृष्ण दिसायचं. शेवट कृष्ण कृष्णच करत करत साक्षात्कार झालेला आहे त्यांना सुद्धा. रावणाची सुद्धा तीच स्थिती होती. म्हणून जरी दुश्मन असन, नाही भक्ती करता आली तर विरोधी भक्ती करा म्हणते भगवंताची. पण आपल्याला ते शक्य नाही, आपल्याला भक्तीचाच वाटा मिळावा लागेल. म्हणून म्हटले, जरी माझे वडील असतील, जरी स्वतः परमार्थ केला नाही, जगाला करून दिला नाही, पण माझे वडील या नात्याने त्यांचा उद्धार केला. म्हटले, अरे तू सांगायची गरज नाही, मी हरिपाठामध्ये अगोदरच सांगून ठेवलं होतं. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा, तपाचे सामर्थ्य तपिन्नाला अमुक, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे, मातृ पितृ भ्राता सर्वत्र अपार चतुर्भुज नर होऊन ठेवले. आणि ही व्यवस्था मी अगोदरच करून ठेवलेली. कारण जो होय मग अनन्य शरण, त्याचे निवारे मी जन्म मरण, या लागी शरणागत. किंवा त्या आईलीचे थडे सरले माया जाळती. बघा होई येथे एकच लीला तर हा, येथे एकच लीला तरले, जे सर्व भावे मज बदले, त्या आईलीचे थडे सरले मायाला. मला जरी हा भवसिंधू भवसागर आपल्याला अवघड वाटत असेल, पण भक्ताला नाही, भक्ताला नाहीच आहे. जरी भगवान परमात्मा कमरेवर हात देऊन उभा आहे ना, हा भवसागर कमरे इतकाच आहे, पण भक्ताला कमरे इतका सध्या माऊली सांगतात, त्या आईलीच तरी सरले, त्याला पलीकडे जायची गरजच नाही, त्याला अलीकडच त्याचं सगळं जन्म मरण संपलं, त्याला सगळं भगवंत साक्षात्कार झाला, स्वरूपाचं ज्ञान झालं. म्हणून म्हणले ते बघ हिरण्यकश्यप चालला म्हणले दिव्य विमानामध्ये बसून, हे काय तू मागायची गरज नाही, त्याचा उद्धार मी अगोदरच केलेला आहे. म्हणून आपली वेळ संपली, वर टाइम झाला आता. पण आता हे दिव्य लीला असतात, भगवंताच्या चरित्र दिव्य असतं, आणि हे काय ऐकून मनाला भीती येत नाही, कधी कंटाळा येत नाही. दिव्य चरित्र असतं. आपल्यासारख्याचं किती वेळा ऐकन माणूस, किती वेळा ऐकन आपल्यासारख्याचं, ऐकलं आपल्यासारख्याचं नाही ऐकत. म्हणून संतांचं दिव्य चरित्र असतं, भगवान परमात्म्याचं दिव्य चरित्र असतं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल, तेव्हा तेव्हा भगवान परमात्मा अवतार घेतो आणि परत धर्म उभा करतो महाराज. जसं तसा धर्माचं स्थापना करतो परत. परित्राणाय साधूना विनाशाय साधूला, साधू संतांचं रक्षण करतो महाराज. विनाशायाचे दुष्कृताम आपण हे पाहतोपणे, डोळ्यांनी पाहतोपणे, ऐकतोपणे, अनुभवतोपणे स्थिती काही भगवंताचं कार्य कसं चालतं आता सगळं वातावरण तेच महाराज. म्हणून ही भगवान परमात्म्याची आपल्यावर कृपा आहे बरं का, हा अनुग्रह आहे बरं भगवान परमात्म्याचा. परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थना संभवामी युगे युगे. याच्यानंतर पण जेव्हा धर्मावर ग्लानी येईल, जेव्हा सज्जनाला त्रास होईल, पण सज्जन मात्र टिकावं बरं का, सज्जन घडावा, सज्जन तयार व्हावा. सज्जन तयारच नाही झाले तर तू येईल कोणासाठी. म्हणून आपणच सज्जन व्हायचा प्रयत्न करावा संतांच्या मार्गदर्शनाखाली. म्हणून असं ही संधी दिली प्रवचनाची. आमचे ईश्वर भाऊंचा फोन आला होता, ईश्वर महाराजांना, त्यांना म्हणलं तुम्हीच करा. भाऊंनी तुम्हाला सांगितलं ना, म्हणलं करा, काय हरकत आहे. कारण हा संतांचा निरोप आहे, दौंडी महाराज हे काय कोणी द्या इथं तयार जाता. राजू होय आपले इथं बरेचसे प्रवचनकार मंडळी, कीर्तनकार यांची कीर्तन प्रवचन झालेली, मीनाताई असतील, सुंदर अशी कीर्तन सेवा करतात महाराज. म्हणून धर्माचं कार्य इथं कोणी पण यारे यारे लहान तर कोणी करा. त्यांना म्हटलं तुम्ही करा, पण त्यांचा मनाचा मोठेपणा, ही जागा कोणी देत नाही बरं का सहसा. मग त्यांनी असं सांगितलं का भाऊंचा निरोप आहे का आपल्याला आपलेच माणसं तयार करायची. म्हणून तुम्हाला विनंती म्हटली, म्हणून हा सेवेचा योग आला. आजचा हा पर्व काळ, उद्या पौर्णिमा आहे, पण आजचा हा पर्व काळ जोडून आल्यामुळं संतांना अधिकार असतो बरं का. बेटात पण बघा पुण्यतिथी तेव्हा हिवाळ्यात व्हायची, माझ्यामध्ये काहीतरी त्रास व्हायचा सगळ्यांना, पावसाळ्यात व्हायची. तर ते पर्व काळ महाराजांनी बदलून घेतला. संतांना अधिकार असतो पर्व काळ थोडासा मागं पुढं करण्याचा. म्हणून जरी पौर्णिमा उद्या असेल तर तो कार्यक्रम
आजच्या ह्या नृसिंह जयंतीच्या पर्व काळावर घेतला होता म्हणून ही झालेली सेवा. सगळ्यांना तुम्हाला धन्यवाद. आता हे ज्येष्ठ मंडळी महाराज प्रेमाने इतकं प्रेमाने ऐकून घेतात ना, ऐकणारे फार कमी झाले महाराज आता. आणि आमच्या अनुभवावरून सांगतो, ऐकणारेच भेटत नाही, ज्याला त्याला स्वतःच सांगायचं राहतं. पण हे सगळे ज्येष्ठ मंडळी आणि यांचा हा आशीर्वाद आहे आपल्यावर, यांची कृपा आहे तर हे नवीन मंडळी तयार होऊ राहिले. नाही तर पहिलं तुम्हाला माहिती आहे, टाळा घेतला तरी अवघड काम होतं. म्हणजे ज्येष्ठ मंडळी आपल्याला सांभाळून घेतात, सगळेच हे प्रेमाचे मंडळी महाराज. म्हणून सगळ्या तुम्हाला धन्यवाद देऊ. महाराजांच्या चरणी पाठीमाग आपला अधिष्ठानी महाराज, ज्यांनी आपल्याला परवाच्या प्रदोषाच्या कार्यक्रमात महाराजांनी सांगितलं की ही आपली बापाची संपत्ती आहे, पाठीमागे आपले बाप आहे आणि त्यांच्या संपत्तीवर आपण उड्या मारू राहिलो, म्हणजे आयत्या पीठावर सगळं आहे. म्हणून सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी, सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराजांच्या, सद्गुरू ब्रह्मलीन नारायणगिरी महाराजांच्या चरणी, साधू संतांच्या चरणी समर्पित करू. आणि आता याच्यानंतर सुरेगावची पंगत आहे, त्या अन्नदात्यांना पण धन्यवाद, सगळ्यांना धन्यवाद देऊ आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. पुंडलिकावतारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊलीनाथ ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सद्गुरु गंगागिरी महाराज की जय. सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. हर 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 महादेव. निवृत्तीनाथ महाराज की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय.